Today is discipleship meeting, आज शिष्य सभा आहे. and I believe you are all ready for a discipleship sermon. माझा असा विश्वास आहे की शिष्य सभेमध्ये ज्या पद्धतीचा संदेश दिला जातो तो ऐकायची तुमची तयारी असेल. Amen. Amen. God's got your back. देवाकडे तुझी पाठ आहे. The ultimate bodyguard. तुझा सरते शेवटचा अंगरक्षक. God's got your back. म्हणजे देव तुझ्या पाठीशी आहे. The ultimate bodyguard. तुझा सरते शेवटचा अंगरक्षक. We'll open our Bibles to Genesis chapter 15 verse 1. उत्पत्तीचा 15वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. उत्पत्ती 15:1. बसून घ्या, आतमध्ये बाहेर बायबल उघडा, पेन काढा, वाचूया. After these things the word of the Lord came to Abram in a vision saying, "Do not be afraid, Abram. I am your shield, your exceedingly great reward." उत्पत्ती 15:1. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. ते म्हणाले, अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल, तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. When God speaks, जेव्हा देव बोलतो fear loses its authority. त्या भीतीतलं सामर्थ्य किंवा भीतीतला अधिकार निघून जातो. Amen. आमेन. Most people think God just showed up randomly. जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की देव तसाच आपला रॅन्डमली आला होता तिथे. He had free time, so he just appeared to Abram. देवाकडे जरा जास्तीचा वेळ होता, मग देव अब्रामाकडे आला. Like it was a good day, God said, "Let me meet somebody." की जणू काही चांगला दिवस होता आणि देव म्हणाला की मला जाऊन आज कोणाला तरी भेटू दे असं. See, but divine timing is never random. पण दैवी वेळ कधी अशी रॅन्डम नसते. And God, when He visits you, it's not a random visit. आणि देव जेव्हा तुला भेट द्यायला येतो तेव्हा असा रॅन्डमली येत नसतो की माझ्याकडे वेळ होता म्हणून मी म्हटलो चला तुझ्याकडे बसून आता आज थोडा टाइमपास करूया. No. असं नाही आहे. See, because here we get a clue why God came to meet Abram. कारण इथे आपल्याला क्लू मिळतो की देव अब्रामाला भेटायला का आला. There are certain reasons why God comes to meet us. काही कारण असतात ना ज्या कारणांनी देव आपल्याला भेटायला येतो. Because here it says, but these things happened. I mean, this happened after these things. या गोष्टी झाल्यानंतर हे घडलं. Yes. लिहिलंय, या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. See? या गोष्टी झाल्यानंतर. See, your breakthrough is always connected to your backstory. तुझ्या नवीन कोऱ्या सुरुवातीचा संबंध नेहमी तुझ्या जीवनात अगोदर जे काही होऊन गेलंय त्याच्याशी असतो. That's why it says, म्हणून लिहिलंय, after these things, या गोष्टी झाल्यानंतर God came to meet Abram. देव अब्रामाला भेटायला आला. And so what things happened that prompted God to come and meet Abram? तर अशा काय गोष्टी अब्रामाच्या जीवनात तेव्हा होऊन गेल्या होत्या की ज्याद्वारे देवाला असं वाटलं की जाऊन अब्रामाला भेटावं. See, every blessing has a back end story. प्रत्येक आशीर्वादाच्या मागे पाठीमागे एक कथा असते. And so Abram had just fought a massive war. अब्राम नुकतंच एक मोठं युद्ध लढून आला होता. Sometimes you have to battle before you are blessed. कधी कधी आशीर्वादित होण्या अगोदर युद्ध करावी लागतात. There are certain things you need to do to qualify God to meet you. आणि काही गोष्टी अशा करायला लागतात, काही विशिष्ट गोष्टी अशा करायला लागतात की ज्याद्वारे देव तुम्हाला भेटायला यावा एवढ्या गुणवत्तेपर्यंत तुम्ही याल. Because here he rescued his nephew. कारण इथे त्याने त्याच्या पुतण्याला वाचवलं. He rescued Lot. त्याने लोटाला सोडवलं. Amen. आमेन. And so real ones show up even when it is inconvenient. तर जे खरे खुरे असतात ना ते सोयीस्करपणा नसला तरी सुद्धा हजेरी लावतात. Amen. जे खरे खुरे असतात, जो असल लोग रहते हैं, अनकंफर्टेबल लगता हो फिर भी हजेरी देके जाते. And most importantly, आणि सगळ्यात महत्वाचं आहे, Abram turned down a huge pile of
dirty money from the king of Sodom. सदोमाचा जो राजा होता त्याच्याकडून अब्रामाने खूप मोठी पैशाची रक्कम, घाणेरडी रक्कम, घाणेरडा पैसा He said, I don't want your नाकारला. money. अब्राम म्हटला तुझा पैसा मला नकोय. See, certain things have to be done to qualify God meeting you. तेच मला म्हणायचंय की काही गोष्टी करायला लागतात. जर तुला तेवढं गुणवत्तावान व्हायचं असेल की देव मला भेटायला यावा, तर अब्रामाने जसं सदोमाच्या राजाला सांगितलं की तुझा घाणेरडा पैसा मला नकोय, अशा काही गोष्टी करायला लागतात तर देव भेटायला येतो. So integrity is choosing right when wrong pays more. तर सरळता आणि सात्विकता म्हणजे चुकीचं करून जरी जास्त फायदा होत असला, चुकीचं करून जरी जास्त फायदा होत असला तरी बरोबरच करणे, एक सरळ आणि सात्विक जीवन. And so he chose God's honor over a quick paycheck. तर त्याने देवाचा मान पत्करला की मला पटकनचा हा पैसा नकोय. See? And so purpose over profit always wins long term. तर मला लाभ नकोय, मला फायदा नकोय, मला माझ्या जीवनाचा संकल्प पूर्ण व्हायला हवाय, तर ते असतं ते लांबचा पल्ला गाठतं. God didn't say, Abram, I'll give you a shield to protect yourself. देव त्याला असं नाही म्हणाला की अब्रामा तुला सुरक्षित ठेवायला मी तुला ढाल देईन, Here is the shield. घे ढाल. No. नाही. He said, I am your shield. मीच तुझी ढाल आहे. I am ढाल your घे shield. नाही, मीच तुझी ढाल आहे. See, God doesn't just send help. देव फक्त मदत पाठवतो एवढंच नाही, He becomes a helper. देव आपला मदतगार होतो. मेरा मददगार खुदा है ना गाना अनिल कांत का. So God is not offering protection to Abram. तर अब्रामाला देव संरक्षण देत नाहीये. He's saying, I am the protection. तो म्हणतो अब्रामाला तुझं संरक्षण मी आहे. And so when God stands with you, तर देव अशा रीतीनं जेव्हा तुझ्या बाजूने उभा राहतो nothing stands against you. तेव्हा तुझ्या विरोधात काही जाऊ शकत नाही. And so He stands between you and trouble. तर तू आणि तुझे त्रास यांच्यामध्ये देव उभा राहतो. Even before that trouble reaches you. आणि तो त्रास तुझ्यापर्यंत पोहोचण्या अगोदर देव मध्ये येऊन उभा राहतो. Say, what didn't happen is often God working the hardest. आणि जे झालं नाही, सॉरी आय डिडंट गेट. Yes. What didn't happen is yes. जे घडलं नाही, There you see God working the hardest. तिथं तुम्ही देवाला सगळ्यात जास्त परिश्रम करताना पाहता. Yes. जे घडलेलं नाहीये अजून. What has not happened in your life, there God is working the hardest. म्हणजे काय, तुझ्या जीवनात अजूनपर्यंत जे झालेलं नाहीये तिथे देव जास्त मेहनत घेत आहे. And so there is always an after factor before God meets you. तर नंतरचा एक घटक असतोच देवाने तुला भेटण्या अगोदर. Before every encounter, देवाशी आपली जी प्रत्येक भेट होते त्या भेटी अगोदर there is a process. एक प्रक्रिया आहे. Say, प्रोसेस रहता है बेटा. and we treat God's visits like surprise parties. आणि आपल्याला असं वाटतं की नाही देवबाप असंच एक अकस्मात आपल्याला पार्टी म्हणून येतो. But heaven moves with an intention. पण असं नसतं. स्वर्ग काही कारणाने, काही संकल्पाने हलतं. It does not move on impulse. काही इम्पल्सने हलत नाही, तर काहीतरी संकल्पाने स्वर्ग हलतं. And so here Genesis 15:1, तर इथे उत्पत्ती 15:1 it shows there is always a trigger. लिहिलंय की नेहमी काहीतरी ट्रिगर असतो. Your actions invite your encounters म्हणजे with काय, God. तुझी जी कृत्य असतात ना, तुझी जी कृती असते, तुझी जी कृत्य असतात ती देवाला आमंत्रित करतात तुला भेटायला यायला. Right. अशी काही कृत्य आपल्याकडनं झाली पाहिजेत जिथे देवाने म्हणावं Yes. की जयश्री को जाके मिलना पडेगा. So God didn't show up because He was bored in heaven. तर तो स्वर्गामध्ये होता म्हणून देव आला नव्हे. I mean, God didn't just move because He was in heaven and He had free time. किंवा देवाकडे स्वर्गात एक जास्तीचा वेळ होता, टाइमपास करायचा होता. आज कुछ नहीं, चलो टाइमपास करते, चलो अब्राम को ही जाके मिलते. तसं No, नाही. God moved with purpose. काहीतरी संकल्पाने आलाय तो Amen. देव. And that's why here it says He showed up after these things. आणि म्हणून लिहिलंय ना 15:1, या गोष्टी झाल्यानंतर, See? अगोदर नाही, या गोष्टी झाल्या नंतर. He waited for these things या गोष्टी to happen. घडायची, या गोष्टी ज्या काही त्या गोष्टी घडायची देवाने वाट पाहिली, मग देव आला. He waits to see how you respond in certain things. म्हणजे देव बघतो, देव वाट पाहतो काही गोष्टींमध्ये तुझी प्रतिक्रिया काय आहे, काय म्हणणं आहे तुझं. And so your after unlocks your now.
तर तुझं नंतरचं जे आहे ना त्यातून तुझं आत्ताचं अनलॉक होत आहे. So what are the things? तर काय गोष्टी आहेत त्या The messy middle things. मधल्या सगळ्या मेसी घाण झालेल्या नासधूस झालेल्या How you मधल्या handle them, गोष्टी, how you respond. त्या गोष्टींना तू कसा हाताळतो, काय प्रतिक्रिया देतो. See, गडबड झाली, मधल्या ज्या काही गोष्टी झाल्या त्यांना तू कसा हाताळलायस. see, growth often comes wrapped in chaos. वाढ नेहमी गडबड आणि गोंधळ नावाच्या गिफ्ट पेपर मध्ये बांधूनच येते. Amen. काय वाढ. And your toughest nights build your strongest self. आणि तुझ्या ज्या अवघड अशा रात्री असतात त्याच तुला बलवान बनवतात. अवघड अशा रात्री. Many times your loyalty is tested. अनेक वेळा तुझी जी इमानी आहे ना त्या इमानीची पारख होईल की तू तेवढा इमानी जेवढं म्हणतोयस तेवढा इमानी आहेस का. It's not announced, it's always tested. ते घोषणा केलं जात नाही, त्याची पारख केली जाते. The kind of conversation Abram had with the kings. ज्या पद्धतीचं संभाषण अब्रामाने राजांशी केलं Huh? It's very important. ते महत्वाचं आहे. Did he take advantage of those kings? अब्रामाने त्या राजांचा गैरफायदा घेतला का. Abram said, अब्राम म्हणाला I will not take a shoelace also from you. नाही, तुमच्या वाहनाची किंवा तुमच्या बुटाची लेसही मी घेणार नाही. Tomorrow you should not say you have made Abram rich. उद्या उठून तुम्ही असं म्हणायचं नाही की आम्ही अब्रामाला धनवान केलाय, तुमच्या बुटाची लेस पण मला नको. My God has made me rich. माझ्या देवाने मला धनवान केलाय. See, after all these things, तर या ज्या काही मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत God comes त्या to visit. सगळ्या अब्रामाने केल्यानंतर अब्रामाला भेटायला देवाला. Are you getting me, people? कळतंय का. आपण काही न करता मी म्हणते देवाने यावंही कशाला आपल्याला भेटायला. So discernment is knowing who to walk with and who to walk away from. तर जाणून घेणं काय आहे की कुणासोबत चालायचं आणि कुणाला सोडायचं हे जाणं. And so God was watching how Abram was handling the grind before showing him the glory. तर देव बघत होता, पारखत होता की अब्रामाला हा सगळा गौरव वैभव मी देण्या अगोदर दाखवण्या अगोदर या मधल्या गोष्टी तो कशा हाताळतोय मला बघू दे. What you do in private तुम्ही खाजगी जीवनात जे करता ना determines what God does for you in public. त्यावरनं ठरेल पब्लिक समोर देव तुझं काय करणार आहे. उसके लिए प्राइवेट लाइफ वैसी होनी चाहिए. And if you want the Genesis 15 moment in your life, आणि तुला जर उत्पत्तीचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन आपल्या जीवनात घडावं असं वाटत असेल you must survive a Genesis 14 season. तर तुला उत्पत्तीतला 14वा अध्याय सोसावा लागेल. Without the Genesis 14 season, you cannot meet God in Genesis 15:1. उत्पत्ती 14व्या अध्यायामध्ये जो काही ऋतू अब्रामासमोर आला तो सोसावा लागेल. तो न सोसता 15:1 मध्ये तुला देव भेटायला येणार नाही. You can't skip levels in destiny. आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पांमागे काही लेवल असतात. सो नंबर 1 इज 1 लेवल, 2 इज 2 लेवल. मी 1 वरून डायरेक्ट 100व्या लेवलला जाईल हे देवाच्या राज्यात होत नाही. यू गॉट टू डू इट वन बाय वन, वन बाय वन. You must prove your loyalty. You must prove your integrity. तुझी इमानदारी, तुझ्यातली सरळता, सात्विकता तुला साबित करून दाखवावी लागेल. Because character is the currency heaven will always respect. कारण चारित्र्य नावाच्या चलनालाच स्वर्ग आदर देतो. बिघडलेल्या चारित्र्याला स्वर्ग आदर देत नाही. Now imagine the conversation in heaven. आता स्वर्गातला संवाद कल्पना करा कसा Your life is being noticed. की तुमचं जीवन बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. More than you think. तुला It is वाटतं noticed. म्हणजे तुला जे वाटतंय त्याच्याही पलीकडे जाऊन स्वर्ग तुझं जीवन बघतंय. See the scene in heaven. आता स्वर्गातलं चित्र रंगवा. God says, देव बोलला I want to give someone a shield and a reward. मला कुणाला तरी ढाल आणि प्रतिफळ द्यायचंय. I have decided. मी ठरवलंय मला कुणाला तरी I ढाल, want to be somebody's shield. मला कोणाची तरी ढाल बनायचंय. मी ठरवलंय. God is looking out. देव शोधतोय. Bible says, बायबल म्हणतं God's eyes देवाचे डोळे are running to and fro, इकडे तिकडे धावतात. wanting to strengthen them whose heart is perfected towards Him. ज्यांचं हृदय देवाप्रित्यर्थ परिपूर्ण आहे त्यांना शक्ती द्यायला देवाचे डोळे इकडून तिकडे बघत असतात. कोण है? कोई है बंदा उतना ईमानदार Say, तो मैं दूं उसको ढाल. blessings are assignment. तर आशीर्वाद एक नेमणूक आहे. It's not accident. अपघातानं आशीर्वाद येत नसतात. Amen.
की मला असेच आशीर्वाद मिळत So नाही. in heaven, they were all saying, who is on the list now? तर स्वर्गात सगळे म्हणत होते तेव्हा की कोण आहे रे, यादीवर कुणाचं नाव आलंय? Because not everyone qualifies for every level. कारण प्रत्येक लेवल साठी प्रत्येक जण गुणवत्तावान ठरत नाही. One angel must have said, तर एक देवाचा दूत तिथे स्वर्गात म्हणाला असेल, I saw मी पाहिलं Lot. लोटाला. The other angel must have said, no, not Lot. दुसरा दूत म्हटला असेल, नाही नाही लोट नाही. Remember आठवतं how he eyed the land which was close to Sodom and Gomorrah? कसं सदम आणि गोमराचा जवळचा हिरवागार प्रदेश त्यांनी पाहिला आणि घेतला. And he took it over. नजर ठेवून होता लोट नाही. So he cannot be the one. नाही लोटाला नाही ती ढाल प्रतिफळ मिळू शकत. Another one said, मग अनेक म्हटला it has to be Abram. अब्राम असायला हवा, Because कारण he gave a choice to his nephew Lot. त्याने आपल्या त्या पुतण्याला लोटाला निवड दिली की बाबा तू निवड, तुला जे हवंय ले और निकल. So he qualifies. अब्राम बरोबर फिट बसतो लेवल मध्ये. See, your name can be called if your life aligns. तुझं जीवन जर तसं जुळत असेल तर स्वर्गात तुझं नाव घेऊन बोललं जाईल. See? हालेलुया. जीवना तशी करा बेटा, टेढ़े मेढ़े जीवन रखे. यू थिंक सो प्रभु आपका नाम लेगा. So finish strong. तसं बलवान संपवा. Even if it is very hard. जरी अवघड गेलाय, चिमटे बसतायत, तरीही छान सुंदर अगदी व्यवस्थित संपवा. Abram didn't sleep for 3 days because he was rescuing his nephew Lot. अब्राम 3 दिवस झोपला नाही. त्याचा पुतणा लोट त्याला सोडवायच्या प्रयत्नात होता, तो जो त्याच्याकडून हे सगळं हिरवगार प्रदेश घेऊन निघून गेलेला. He left him, लोट त्याला सोडून गेला होता ऍक्च्युली. yet he went to rescue him. तरी अब्राम त्याला वाचवायला गेला की जाने दे. These are the qualities हे that गुण. heaven always responds. या गुणधर्मांना स्वर्ग प्रतिसाद देतं की छोड़ दे जो हो गया हो गया. Because sacrifice speaks louder than words. कारण त्याग आणि अर्पण शब्दांपेक्षा जास्त जोरात बोलतो. काही बोलून दाखवायच्या ऐवजी मी तर नेहमीच म्हणते, करून दाखवा. See? And so one angel must have said, एक देवदूत म्हटला असेल, did Abram take a bribe अब्रामानी लाच घेतली का रे from those kings? त्या राजांकडनं? No. नाही घेतली. तो Oh, he म्हटला didn't नको, take. नाही घेतली. See? तो म्हटला नको तुमचा घाणेरडा पैसा मला. Somebody would say, oh, everyone does. मग कोणी म्हणेल तेव्हा, नाही नाही त्याच्यात काय, कमिशन सब लोग लेते. But the crowd is not always correct. पण गर्दी नेहमी बरोबर बोलत नाही बर का. Heaven is always correct. स्वर्ग नेहमी बरोबर बोलतं. Even if it is one angel, आणि एक दूत जरी असला तरी सुद्धा they will always say correct. ते असंच म्हणणार, बरोबर आहे. They will always stand for the truth. म्हणजे काय, तिथे सत्यासाठीच उभं राहिलं जाणार आहे वर. Because the whole atmosphere in heaven is truth. कारण स्वर्गातलं संपूर्ण वातावरणच सत्य आहे. And so another angel would have said, yes, Abram turned it down. मग दुसरा देवदूत पण बोलला असेल, नाही नाही अब्रामाने तो पैसा घेतला नाही, त्याला ऑफर दिली होती पण तो नाही म्हटला. See? He said he didn't want to touch that dirty gold. अब्राम म्हणाला तो घाणेरडा पैसा, घाणेरडं सोनं मला नको. He didn't want to ruin his testimony. त्याला त्याची साक्ष खराब करायची नव्हती. Don't ever lose your testimony. साक्ष खराब करू नका. Don't spoil your testimony. तुमची साक्ष असं काहीतरी करून खराब नका करू. Protect your name तुझं नाव जप की, like it's your legacy. आणि तुझं नाव जप, कारण हे जणू तुझं वतन आहे. And it is your legacy. आणि तुझंच वतन आहे. तू हे सोडून जाणार आहेस मागाहून. चांगलं नाव महत्वाचं असतं. What else he did? काय केलं अजून त्यांनी? He gave 10% of his income to Melchizedek the high priest. त्याने मलकीसदेक प्रमुख याजकाला 10% किंवा दशांश त्याच्या कमाईचा दिला. Isn't it? अब्रामाने दिला ना मलकीसदेकाला. Heaven sees. स्वर्ग बघत, Heaven sees. स्वर्ग सगळं बघत. Before God comes, all this is noted. आणि देव तुला भेटायला येण्या अगोदर देव हे सगळं बघतो आणि मगच पुढे. We think who sees? आपल्याला असं वाटतं नाही नाही कोई नाही देख रहा रे, कोण देखताय. कोण After देखताय? these things. पण या गोष्टी झाल्यानंतर त्याला अंडरलाईन करा. After these things. या गोष्टी झाल्यानंतर Honor opens door, money can never open. आणि मान सन्मान असं दार उघडून देतो ना, जे पैशाने कधी उघडणार नाही. Heaven will always respond to your alignment. स्वर्ग नेहमी तुझं जुळवून घेतलं ना तर त्याला प्रतिसाद देईल. And when you are ready, revelation comes. आणि जेव्हा तू तयार असशील तेव्हा डोक्यात प्रकाश पडेल, म्हणजे प्रगटीकरण And मिळेल. so Abraham passed the after these things test. तर अब्रामाची ही जी परीक्षा झाली ना, कुठली,
या गोष्टी झाल्यानंतर नावाची परीक्षा, जसं आपल्याकडे बोर्डची परीक्षा म्हणतात, तसं अब्रामाची परीक्षा कुठली झाली? या गोष्टी झाल्यानंतर, या नावाची त्याची परीक्षा झाल्यावर देव त्याला भेटायला आला. Tests are not to break you. परीक्षा तुला तोडायला नसतात रे. Tests qualify you. या कसोट्या, या परीक्षा तुला तेवढं गुणवत्तावान करतात. Tests qualify you for promotion. या परीक्षा तुला बढतीसाठी तयार करतात. Amen. आमेन. And so now he's ready for the word तर आता तो शब्दासाठी तयार आहे. because कारण preparation will always attract revelation. पूर्व तयारी जर झालेली असेल तर नेहमी ती प्रगटीकरणाला आकर्षित करते. You have to be prepared before God meets you. देव तुला भेटण्या अगोदर तू तयार पाहिजे ना. तुझ्या गबाळ्या जीवनात देव तुला कशाला भेटायला येईल? Imagine you are getting on a plane for a long distance flight. आणि कल्पना करा की तुम्ही प्लेन मध्ये बसणार आहात, तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाताय Your destination matters. आणि तुम्ही जिथे कुठे जाताय तो तुमचा पत्ता, ते तुमचं गाव, शहर, मुक्काम महत्वाचा आहे. But more than that, त्याहूनही जास्त who is flying that plane matters. ते विमान कोण उडवत आहे तेही महत्वाचं आहे ना. Amen. है ना. अमेरिका पहुंचेगा तो सही, पहले देख ले विमान चला कौन रहा है. I mean, you don't want a pilot who just looks good and handsome. असा पायलट नको ना की जो दिसायला नुसता गोरा पान आणि हँडसम आहे. Eh? त्याला चालवायलाही आलं पाहिजे हो. Like some of the ladies, they go crazy when a cricketer bats there on the field. जसं काही बायका किंवा मुली वेड्या वेड्या होतात जेव्हा क्रिकेटर तिथे बॅटिंग करत असतो मैदानावर. He may be out on zero, but they love him because of his looks. तो जरी शून्यावर आउट झाला तरी तो दिसायला हँडसम आहे म्हणून या सगळ्या पोरी टोरी वेड्या वेड्या होतात. But the men folks know पण पुरुषांना माहितीये, because they see the game. कारण पुरुष खेळ बघतात, खेळ. मुली रूप बघतात, रूप. कळतंय ना. ते भले 0 पे आउट होय. See? So appearance doesn't keep you in the air. तर तुमचं हे दिसणं जे आहे ना ते तुम्हाला वर हवेमध्ये सुरक्षित ठेवणार नाही ना. Amen. त्या पायलटनी नीट चालवलं तर हवेत सुरक्षित राहशील. See? And so confidence without competence is very dangerous. तर हा जो विश्वास आहे ना तो फार धोकादायक ठरतो जर आपण तो तोलून मापून ठेवला नाही तर. We don't even want to know the pilot's name. पण कधी कधी आपलं असं असतं की नाही आपल्याला पायलटचं नाव पण माहित We just नसतं. want him to take us there. बस आमची Isn't इच्छा it? आहे की त्या पायलटनी यावं, विमान घ्यावं आणि आम्हाला पोहोचवावं. So reputation means nothing without results. तर प्रसिद्धी परिणामाशिवाय शून्यात आहे बेटा. Because you want the pilot who has after these things experiences. कारण तुला असा पायलट गरजेचा आहे की जो या गोष्टी झाल्यानंतर या परीक्षेत बसून पास झालाय. I mean, he has passed the exam, he has passed many things, परीक्षा and पास then has झालेला become a आहे. pilot. त्याच्यानंतर ट्रेनिंग घेतलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, परीक्षा पास झालेला आहे, मग त्याला पायलट म्हणून घेतलेला आहे. See, real trust is built on real tests. खरा विश्वास खऱ्या परीक्षेवरती अवलंबून असतो. Amen. परीक्षेत पास तर विश्वास बसतो. Mastery is earned in repetition. मास्टरी प्रसिद्धीत कमवली जाते. Amen. नाव जे नाव, चांगलं नाव महत्वाचं आहे बेटा. And pressure always reveals preparation. आणि दबाव नेहमी प्रगट करून सांगून टाकतो की पूर्वतयारी कितपत झालेली आहे का नाहीच आहे. So discipline is very important शिस्त महत्वाची आहे बेटा. because it qualifies you for responsibility. का शिस्त असेल तर आपण जबाबदारी घ्यायला तयार असतो. Amen. पण गबाळ्या जीवनाला जबाबदारी काय करणार आहे? शिस्तबद्ध जीवनाला जबाबदारी Somebody करते. should have a good track record. Then you will sit in that plane. कुणाचं तरी ट्रॅक रेकॉर्ड चांगलं पाहिजे. त्या पायलटचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं पाहिजे तर तुम्ही त्या विमानात बसाल. त्यांनी ह्याच्या अगोदर 10 विमानं जर खाली आपटली असतील तर तुम्ही म्हणाल नाही सॉरी. See? And so God trusts Abram with the covenant. तर देवाने कराराविषयी ना अब्रामावर विश्वास ठेवला. Why? का? Because Abram had a track record of obedience even in the dark. का अब्रामाचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता. अंधारात सुद्धा तो आज्ञापालन करायचा. How is that track record? आपला ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे? Why should God meet us? देव आपल्याला का भेटायला Why यावा? God should touch us? देवाने आपल्याला का स्पर्श करावा? प्रायव्हेट लाईफ कैसी जा रही है? See? So what you do unseen, तर तुम्ही अदृश्यतेत जे करता it determines what God entrusts to you. त्यावरनं ठरेल देव तुझ्या हातात काय देणार आहे का काही देणारच नाहीये. After these things, the word of the Lord came to Abram in a vision. या गोष्टी झाल्यानंतर देवाचा शब्द अब्रामाकडे दृष्टांतात आला. त्या God गोष्टी came पाहिजे. to me in a vision in 1989 after these things. 1989 साली देव मला दृष्टांतात प्रगट झाला.
या गोष्टी झाल्यानंतरच्या परीक्षेत मी पास झाल्यावर, Because 8 to 9 months I spent a lot of time praying and कारण fasting. त्याच्या आधी 8 ते 9 महिने मी खूप प्रार्थना, खूप उपास करत होतो, Amen. देवाला शोधत होतो. So the voice of God follows the proof of the character. तर देवाची वाणी चारित्र्याचा जो पुरावा आहे त्याच्या मागे येईल. Say, चारित्र्य चांगली पाहिजेत बेटा, कलंक मत लगा चारित्र्य पर. your pause is your preparation time. तू जे थांबलायस ना, पॉज जो आलाय ना, जो पॉज आलाय ती पूर्व तयारीची वेळ आहे. Many times in our pause we are all shaken up. अनेक वेळा मात्र पॉज आला की आपण हादरून जातो We want everything to be happening as a miracle. आणि आपल्याला असं वाटायला लागतं सगळा चमत्कार झाला पाहिजे, लगेच चमत्कार झाला पाहिजे. Even if there is no miracle, जरी चमत्कार नाही झाला, continue to be faithful to God. देवाची विश्वासू राहा ना. देवानी तुझं काय बिघडवलंय? Say, काही नाही ना. and so God speaks when the work is done. तर काम झाल्यावर देव बोलतो. Finish your assignment, तुमची कामगिरी पूर्ण करा, then expect something from God. मग देवाकडनं अशा अपेक्षा ठेवा. Amen. Amen. Like Job said, जसं योग म्हणाला, but he knows the way that I take. जो मार्ग मी घेतोय त्याला ठाऊक आहे. When he has tried me, त्याने जेव्हा माझी परीक्षा घेतली I will come forth as gold. तर मी त्यातनं सोन्यासारखा बाहेर आलोय. See, he knows the way that I take. म्हणजे जो मार्ग मी घेतलाय तो त्याला माहिती आहे. So God knows the way you are taking today. तर आज जो रस्ता तुम्ही धरलाय तो रस्ता देवाला माहितीये बरं का. Your prayer life, your Bible study life, your तुम्ही- church life, तुम्ही किती प्रार्थना करता, किती बायबल your वाचता, integrity, तुम्ही चर्चला your किती येता, faithfulness, तुम्ही किती सरळ आहात, किती विश्वासू आहात, किती इमानी आहात, what you do in काय your troubled करता. times, तुम्हाला काही संकट आली तर तुम्ही त्या काळात काय करता, how you respond. त्याला तुम्ही काय प्रतिसाद देता. Because as a child of God, fire does not destroy me. कारण देवाचं संतान या नात्याने आग माझा नाश करू नाही शकत, Fire cannot destroy gold. आणि आग सोन्याचा नाश करू नाही शकत ना. In fact, it will make it more pure. तर आग त्या सोन्याला अजून शुद्ध करते. All your troubles are not destroying you. तुझे सगळे त्रास तुझा नाश करायला आलेले नाहीये. It is making you pure. तुझे त्रास तुला शुद्ध करतायत, पण ही समज तुझ्या डोक्यात पडली पाहिजे. Amen. आमेन. Because fire defines you. का आग ठरवते तू सोनं आहेस का लोखंड. Amen. And the gold only appears after the various trying. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षेत जाऊनच शेवटी खरं सोनं बाहेर येतं. Value is revealed only under pressure. त्या दबावाखालीच त्याची किंमत कळते. Without pressure, there is no value. दबावाशिवाय किंमत नाही आणि किंमत कळत पण नाही. थोडा प्रेशर तो लाईफ में आना ही मांगता है. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणाला, I have fought the good fight. मी सुयुद्ध केलंय, Good fight, he says. चांगलं युद्ध केलंय मी. Not the bad fight. मी वाईट युद्ध केलेलं नाही, चांगला लढलेलो आहे मी. You fight, but a good fight. तुम्ही लढा, चांगलं युद्ध लढा. I fought a good fight, he मी says. सुयुद्ध केलं असं पॉल And म्हणाला. I have finished the race. आणि मी शर्यत संपवली म्हणाला. So faithfulness always beats speed every time. तर विश्वासूपणा नेहमी गतीच्या पुढे जातो. Amen. आमेन. That's why he says, now there is stored for me a crown in heaven. आणि म्हणून तो म्हणतो पॉल की आता स्वर्गात माझ्यासाठी मुकुट ठेवलेला आहे. Amen. आमेन. Rewards will always wait at the end. प्रतिफळ शेवटी वाट पाहणार आहे. It does not arrive in the beginning. सुरुवातीला प्रतिफळ येत नाही, ते शेवटी वाट पाहणार. Last. शेवटी प्रतिफळ When शेवटी. you finish the marathon, then you will see the reward there. शर्यत संपवल्यानंतर प्रतिफळ आणि बक्षीस दिसतात. And so Paul understood the after principle. तर पॉलला सुद्धा नंतरचं हे जे प्रिन्सिपल आहे, या गोष्टी झाल्यानंतर नंतरचं तत्व पॉललाही कळलं की पहिले ये फिर वो फिर ये सब करने के बाद Amen. प्रभु मुझे मिलने आएगा. And so winners think long term. तर जे विजयी किंवा जिंकणारे असतात ना, ते लांबचा विचार करतात. So the crown is not at the starting line. तर मुकुट सुरुवातीला मिळत नाही काय. Don't expect rewards before the results. त्या प्रतिफळांची अपेक्षा तुम्ही रिझल्टच्या अगोदर करू नका. After the results, only rewards are given. रिझल्ट आल्यानंतर प्रतिफळ दिलं जाईल. Amen. Amen. It's waiting after the finish line. आणि तुझी ती शर्यत संपल्यानंतर ते प्रतिफळ वाट पाहणार So आहे. stay in the race तर शर्यतीत राहा until it pays you off. जोपर्यंत तुला ती प्रतिफळ मिळत नाहीयेत तोपर्यंत. If you are faithful and trusted in little things, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तुम्ही विश्वासू आणि इमानदार राहिलात, you can also be trusted in big things. मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा तुमच्यावरती मग विश्वास टाकला जाईल. छोट्या गोष्टींमध्ये हलत राहिलात तर मोठ्या गोष्टींमध्ये तुमच्यावर विश्वास कसा टाकायचा माणसांनाही एवढं कळतं, तर तो देव आहे. And so small habits, they build big testimonies. तर छोट्या छोट्या सवयी असतात बेटा, पण त्या मोठी साक्ष घडवतात. And they build big destinies also. आणि मोठे मोठे संकल्प घडवतात. सवयी त्या छोट्याच असतात
रोज प्रार्थना करणं, बायबल वाचणं, नियमितपणे चर्चला येणं, वचन सांगतं तसं करणं, देवाला शोधणं, दिसतं सगळं छोटं 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 आहे. इट पेज ऑफ And इन अ ग्रेट वे. some of the things आणि काही गोष्टी God allows it in your life. देव परवानगी देतो तुझ्या जीवनात काही गोष्टी घडायची की याची नाव हादरूच दे. So that it gives him an opportunity to meet you in Genesis मग देवाला 15. संधी मिळते तुला येऊन भेटायची. जसं उत्पत्ती 15:1 मध्ये अब्रामाला येऊन भेटायची संधी देवाला God मिळाली. loves to meet you, देवाला तुला भेटायला आवडतं, but he cannot meet you directly. पण देव तुला असं डायरेक्ट भेटायला येऊ नाही शकत. And so sometimes मग कधी कधी God uses the war and the money to test all those little things. देव काय करतो, युद्ध म्हणा किंवा पैसा म्हणा, या सगळ्या गोष्टींना वापरतो आणि त्या परिस्थितीत आपण काय करतो ते पाहतो. God allowed Lot to be captured. आणि देवाने परवानगी दिली की लोटाला धरलं गेलंय, धरलं जाऊ दे. And now we will see बघू आता काय how Abram responds. अब्राम काय प्रतिसाद देतो बघू. Whether he says, oh, it deserves it. अब्राम असं म्हणतो का, तो लोट त्याच लायकीचा आहे, माझ्याकडनं सगळी हिरवीगार जमीन घेऊन गेला, ह्याचं असंच झालं पाहिजे. And then मग- God allows Melchizedek to walk past him आणि मग देवा मलकी सदेकाला अब्रामाच्या बाजूने जाऊ देतो. and see what he does. आणि मग देव बघतो की हा काय करतो बघूया. He allows the kings to meet him. राजांना परवानगी देतो अब्रामाला भेटायची की Say- बघू हा काय करतो. And so these are the small instances that come in our lives. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या घटना असतात ज्या आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात. त्यावेळेला आपण काय करतो हे महत्वाचं आहे, It's very important. अतिशय महत्वाचं आहे. And then we come to Genesis 15. त्यानंतर मग उत्पत्ती 15:1 आपल्या जीवनात येईल. Amen. त्याच्याशिवाय नाही काही. So every test is a setup for something bigger. तर प्रत्येक परीक्षा काहीतरी मोठ्या कामासाठीचा सेटअप है. अभी ऐसा हो गया, मैं नहीं करेगा, मैं तो सब छोड़, नहीं नहीं नहीं, ये तेरा प्रिपरेशन टाइम है बेटा. To see if Abram was ready for the big things. अब्राम मोठ्या गोष्टींसाठी तयार आहे का नाही हे तपासायला देवाने हे सगळं पाठवलं. Whether he's ready for the covenant. अब्राम करारासाठी तयार आहे का नाही तपासायला देवाने या गोष्टी पाठवल्या, त्याच्या जीवनात घडू दिल्या. So God measures capacity before he releases the calling. तर देवा पाचारण सोडण्या अगोदर त्याच्यात किती कुवत आहे ते तपासतो. एखाद्यावरती पाचारण देवाने रिलीज करण्या अगोदर त्याच्यात किती क्षमता आहे हे देव तपासायला येणार. And so there is the after audit. तर नंतरचं एक ऑडिट असतं. Auditing is done. गोष्टी झाल्यानंतरचं एक ऑडिट आहे, एक लेखाजोखा आहे जो होणार. And so heaven reviews what people ignore. आणि लोक ज्याकडे दुर्लक्ष करतात ना त्याच्याकडे स्वर्ग बघतं आणि काय आहे काय नाही तपासतं. And so why was God watching Abram's every move? तर देव का बरं अब्रामाची प्रत्येक हालचाल बघून होता? Because purpose always attracts attention. कारण संकल्प नेहमी लक्ष आकर्षित करून घेतात. So never think that God just randomly chose to meet Abram. तर कधी असं म्हणू नका की देव असाच आपला आला रॅन्डमली अब्रामाला भेटायला, काही काम नव्हतं आला. Destiny is never accidental. संकल्प अपघाताने होत नाहीत. It's not like a dart, like throwing a dart at the map. आपण त्या मॅप वरती बाण टाकला तसं नाही येते की खडा टाकून बघू लागला तर लागला, असं नसतंय. God doesn't do guesswork. देव असं गेसवर्क करत नाही की खडा टाकून बघू लागला तर ठीक नाही. No, तर he जाऊ दे. selects देव निवडतो the right people. योग्य The लोकांना ready निवडतो, people, the तयार prepared लोकांना. people. देव योग्य लोकांना, तयार लोकांना निवडतो. God was conducting a high spiritual audit. आणि देवापेक अतिशय मोठं आध्यात्मिक ऑडिट करत होता तेव्हा लेखाजोखा की मला हिशोब अब्रामाचे जरा तपासूच देतात. High level of spiritual audit. हाय लेवलचा हिशोब घेऊन देव बसला की अब्रामाचं जीवन आज मला तपासायला हवं. हा पास झाला तर मी याला दर्शन द्यायला जाईल. Your life is under divine evaluation. तुझं जीवन दैवी परीक्षेखाली आहे. And so God watched through 4 specific episodes in Abram's life. देवाने अब्रामाच्या जीवनात काही विशिष्ट 4 घटना घडवल्या आणि त्यातून त्याला तपासलं. Every test or every season is a test. प्रत्येक ऋतू एक परीक्षा आहे And it comes in disguise. आणि ती वेषांतर करून येते. You will आपल्याला not कळत even नाही. know that God is checking. वेषांतर करून येते, आपल्याला कळत सुद्धा नाही की देव मला तपासायला आलाय. Even before he appeared in Genesis 15:1, उत्पत्ती 15:1 मध्ये तो प्रगट होण्या अगोदरही God was just checking on Abram. देव अब्रामाला तपासत होता. Because encounters follow examination. कारण की परीक्षा झाल्यानंतर दर्शन होतात. Say, God didn't say, oh, I like this man's name Abram. देव असं नाही म्हणाला की अब्राम नाव छान आहे, मला नाव आवडलं, मी भेटतो त्याला. नाम में कुछ रखा ही नहीं है. God is always moved by character, not by name, देव चारित्र्य बघून काम करतो, नावाने नाही. not by labels. बाकी लेबलने नाही, नावाने नाही, नावाने नाही. He liked Abram's reactions. त्याला अब्रामाच्या प्रतिक्रिया आवडल्या. Say,
He should love our reactions. आपल्या प्रतिक्रिया देवाला आवडायला पाहिजेत की असं असं झाल्यानंतर जयशूची काय प्रतिक्रिया होती? कुचकट होती, आगाऊ होती का काय होती? See, your responses determines your reward. तुझा प्रतिसाद ठरवेल तुला काय प्रतिफळ मिळणार आहे. And so every time Abraham chose grace over greed, तर ज्या दरवेळेला अब्रामाने कृपा निवडली, लोभ नाही, God was making a decision. देव निर्णय पक्का करत गेला की बंदा मेरा ही है, इसको तो मैं उठा के ही रहेगा. So choose right. तर काय म्हणतोय मी? योग्य निवड करा. Even when the wrong is easier to do. आणि चुकीचं करणं जरी सोपं वाटलं तरी सोपं वाटतंय म्हणून चुकीचं करून येऊ नको. Or loyalty over I told you so. किंवा इमानदारी निवड, मी तुला म्हटलो होतो त्याच्याऐवजी इमानदारी निवड. Humility always wins over pride. नम्रता नेहमी जिंकते, गर्वाच्या वर नम्रता जिंकते. नम्र राहा, काय हरकत आहे, आपण होतोच कोण आणि आहेच काय. So Abraham was slowly building the after. तर अब्राम हळूहळू या गोष्टी नंतर हा जो भाग आहे हा. तो वाढवत होता. Brick by brick he was laying it. विटेला वीट लावून विटेला वीट, स्टेप बाय स्टेप टू द ग्लोरी लँड. डीजे अंकल यूज्ड टू सिंग ना मग, स्टेप बाय स्टेप टू द ग्लोरी लँड. Because destiny is always constructed. कारण संकल्प नेहमी बांधलेले असतात. Amen. बांधलेले, विटेवर वीट ठेवून बांधले जातात. And that would eventually allow God to meet you. आणि सरते शेवटी मग त्यातून देव तुला भेटायला येईल, ही परवानगी घडून येईल. And destiny will always meet in ordinary moments. आणि संकल्प ठरलेले जे असतात ना आयुष्याचे, ते साध्या सुध्या क्षणांमध्ये भेटतात बरं का. On the dusty roads. धुईनं माखलेल्या रस्त्यावर Say, संकल्प, in ordinary places. साध्या साध्या जागा. And big decisions happen in simple places. मोठे मोठे निर्णय सुद्धा साध्या सुध्या जागेत घेतले जातात. आम्ही निर्णय घेतले जेव्हा 40 वर्षापूर्वी, आम्ही काय पार्लमेंट मध्ये का महालात होतो का? आम्ही कुठेच नव्हतो. Lot and Abraham are standing there. लोट आणि अब्राम तिथे उभे आहेत. What they are talking. काय बोलताय? Even relationship will test your character. नाती जी असतात ना, नाती ती पण तुझ्या चारित्र्याची तपासणी करतात. What Lot spoke, what Abram spoke. की लोट काय बोलला, मग अब्राम काय बोलला, It's all noted in heaven. स्वर्गात सगळ्याची नोंद आहे. Who is looking at the land? Who is looking to God? जमिनीकडे कोण डोळा ठेवू नये आणि देवावरती कोणाची नजर आहे. पैसे पे कौन डोळा रखे है और प्रभु किसको चाहिए है. Say, so opportunity always comes with choices. संधी नेहमी निवडूनच येते. And so Lot is checking for the best lifestyle upgrade in his life. तर लोट आता शोधतोय की माझ्या आयुष्यामध्ये एक अतिशय उत्तम काहीतरी लाईफस्टाईल अपग्रेड झाला पाहिजे, माझी जीवनशैली अपग्रेड झाली पाहिजे. So I will take the best green. म्हणून लोट काय म्हणतो की मी हिरवागार प्रदेश सगळा घेऊन टाकतो, मला माझी जीवनशैली थोडीशी बदलायची आहे. But he doesn't think that heaven is watching. पण त्यांनी हा विचार नाही केला लोटाने की स्वर्ग माझ्याकडे बघतोय, Say, तो हिरवागार प्रदेश घेऊन तुला जीवनशैली सुधरवायची आहे. so some people chase comfort over calling. तर काही लोक पाचारणाच्या ऐवजी सौख्या मागे लागतात Searching for the nearest city with luxury. आणि अगदी जवळचं नगर शोधतात की जिथे सगळी सौख्य आहेत, तिथंच मी सेवा करणार. Not every better option is God's option. प्रत्येक चांगला पर्याय देवाकडनं आलेला पर्याय असं समजू नका. Not every greenery is from God. सगळा हिरवा प्रदेश देवाकडनं आलाय असं समजू नको. Amen. आमेन. बघ आधी, तपास आधी. Abraham says, अब्राम म्हणाला, look Lot, लोटा बघ, our herders are fighting amongst बघ बाबा themselves. आता आपली गुराखी लढतायत, तुझे माझे गुराखी एकमेकात लढतायत. Say, address problem cropped up. आणि मग पत्त्याचा सुद्धा समस्या तिथे निर्माण झाली. पत्ता, Amen. पत्त्याची समस्या झाली. And he said, this is not good for the family name. आणि मग अब्राम म्हटलं आपल्या परिवाराच्या नावासाठी, फॅमिलीच्या नावासाठी हे जे चाललंय ते चांगलं नाही. We shouldn't be fighting. आपण असं भांडायला नकोय. We are a family. हा, आपण फॅमिली आहे ना. Say, every word you talk, प्रत्येक शब्द जो तुम्ही बोलता God notes it down. देव तो लिहून ठेवतो. तुझे लगता तेरा व्हाट्सएप फास्ट है, उससे भी ज्यादा फास्ट उधर हेवन चलता है. He must be saying, तो म्हटला असेल, Lot, लोटा for us, आपल्यासाठी peace is more valuable than possession. शांती जास्त महत्वाची आहे रे, बाकी जमीन आणि प्रॉपर्टी वगैरे तो छोड दे. So now what we do is, तर आपण एक काम करू लोटा, you pick first. तू नजर
टाक आणि पहिलं तू निवड, तुला काय हवंय. You want to take left, I will take right. You want to take right, I will take left. डावीकडची जमीन तू घेतली तर मी उजवी घेईन, उजवीकडची तू घेतली तर मी डावी जमीन घेईन. तू True, true strength gives others the first choice. खरी ताकद पहिले दुसऱ्यांना ठरवायचा अधिकार देते कि पहले आप बोलो बाद में हम देखते हैं. आप बोलो तो सही पहले. And here Abraham brought Lot. अब्रामाने लोटाला आणलं इथे He groomed him as his own son. आणि लोटाला स्वतःच्या मुलासारखं संगोपन दिलं अब्रामाने. And so Lot is surprised. लोटाला आश्चर्य वाटलं He should have taken the first. की अगोदर अब्रामाने घ्यायला हवं होतं. And so he was shocked. तर लोटाला धक्काच बसला की मला कसं काय पहिली ऑफर टाकताय ते. Wait, seriously, are you serious? आर यू सिरियस. जसं अलीकडे म्हणतात ना, काही गोष्टी बोलल्यानंतर मुलं मुली म्हणा किंवा कोणी म्हणा, आर यू सिरियस. या ही वॉज सिरियस. Say, favor always looks crazy to people who think small. आणि जी माणसं छोटूसा विचार करून बसतात ना, त्यांना अनुग्रह वेड्यासारखेच वाटतात. अरे अनुग्रह तो देवाचा, ते वेडे पण नाहीये. And then he said, I will take the green valley. आणि मग लोटानी पाहिलं आणि म्हटला, हिरवागार प्रदेश मी घेतो. What looks good is not always good. जे चांगलं दिसतंय ते नेहमी चांगलं निघत नाही. हिरवागार प्रदेश निवडला. See, the fruit looked good to Eve, but it is not good. हवेला फळ दिसायला चांगलं दिसलं, पण ते निघालं चांगलं नाही ना. सगळे आजपर्यंत भोगतोय. Say, with all the 5-star luxury. 5 स्टार सौख्य होतं सगळं. See, luxury can distract you from your destiny. तुझं सौख्य तुला संकल्पापासून विचलित करू शकतं. But when you take up the cross, you will never go away from your पण destiny. वधस्तंभ उचलून चालायला लागला ना, तू तुझ्या संकल्पापासून कधीही लांब जाणार नाही. If you lose life, you shall gain life. अरे जीव गेला तर जीव मिळेल. एवढं काय घाबरायचंय. Oh, I like Sodom मला सदोम आवडलं. because कारण? there is KFC, there is Starbucks. हाँ, सदोमामध्ये KFC दिख रहा है, स्टारबक्स है, टिम हॉर्टन्स भी आ गया है आजकल, See, और वड़ा पाव भी दिख गया. not every attractive place is a safe place. प्रत्येक लक्ष आकर्षून घेणारी जागा सुरक्षित जागा नाहीये. Abraham looked at Lot and smiled अब्रामाने लोटाकडे पाहिलं. अब्राम हसला, and said, म्हणाला, if that's what you want, तुला जर हे हवंय, I will take the dusty hills. गो हेड. मी धुळीनं माखलेल्या टेकड्या घेतो. Sometimes the quiet choices that we make is the strongest choice. कधी कधी शांतपणेची निवड आपण करतो ना, तीच एकदम सॉलिड बलवान असते. शांतपणे, नो गोंगाट. See, the wind picks up your voices to the heavens. वारा काय करतो, तुझा आवाज स्वर्गामध्ये वाहत घेऊन जातो. वारा, हवा. And then Lot walked towards the green valley मग लोट चालत गेला त्या हिरव्यागार प्रदेशाकडे. as though he hit a jackpot. जणू काय जॅकपॉट लॉटरी लागली. Because not everything that shines is sent from God. सगळं जे चमकतंय ते देवाकडनं आलेलं असं नाही. See? So all the servants of Lot were very happy. तर लोटाचे सगळे नोकर चाकर गुराखी खुश झाले. Oh, our boss is very powerful, आपले मालक किती सामर्थ्यवान आहेत ना, wise. किती हुशार आहेत, किती ज्ञानी आहेत. बघा कसा बरोबर लँड निवडला. He is a wise person आपले मालक किती हुशार आहेत ना, because he saw his future. कारण मालकांनी भविष्य बघितलं पुढे. He saw his future disappear now. मालक भविष्य बघतायत जे बुडणार आहे. And then Abraham's herdsmen must have said, आणि मग अब्रामाचे गुराखी म्हटले असतील boss, की मालक, you gave away the prime real estate land. तुम्ही प्रीमियम लँड ह्याला देऊन टाकली. Now we are प्रीमियम रिअल एस्टेट लँड. going to eat sand. What are we going to आता eat? काय धूळ खायची, आपण काय खायचं. See, faith will always look foolish विश्वास दिसायला मूर्खच दिसतो. before it starts looking powerful. सामर्थ्यवान दिसण्या अगोदर विश्वास आधी मूर्खासारखाच दिसतो. ही काय बावळ आहे, काय बावळ्यासारखं निवडलंय. म्हणायचं आम्ही बावळच आहे. Abraham didn't even flinch. अब्राम अजिबात हल्ला नाही. Peace comes शांती येते, शांती. when your trust is settled on God. विश्वास जर देवावरती भक्कम असेल ना, शांती येते. अँड वी चूज पीस. पीस. आपण शांती निवडतो. I'm not worried about the dirt. मला त्या घाणीची पडलेली नाही. धूळ असो वाळू असो. Abraham was not worried. अब्रामाला त्याची चिंता नव्हती की ते धुळीनं भरलेलं आहे, वाळूनं भरलेलं आहे, कसं काय आता मी करायचं तिथे. What you ignore shows what you value. ज्याच्याकडे तू दुर्लक्ष करतो त्यातून कळतं की तू महत्व कशाला देतोय.
हिरव्यागार जमिनीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. तेव्हा कळलं हा महत्व देवाला देतोय. If you are ignoring something, be sure you have somebody else in your heart. एखाद्या गोष्टीकडे तू दुर्लक्ष करतोयस ना, तर नक्कीच तुझ्या हृदयामध्ये दुसरं काहीतरी आहे. Who are you matters more than where you are. तू कुठे आहेस याच्यापेक्षाही जास्त तू काय आहेस ते महत्वाचं आहे. I would rather have God in the desert मला रानात देव परवडला, than a mansion in a mess. मला बरबादीतला महाल नको, रानात देव आणि मी खूप झालं. I want His presence. मला देवाचा सहवास पाहिजे. Even if I don't get the possession. जरी मला मालमत्ता नाही मिळाली तरी चालेल. See? मी तर नेहमी म्हणते, आज परत म्हणते, मी इस्टेटीत येशू सोडणार आहे. And कुणाला हवा असेल तर या. Abraham was left alone. अब्राम एकटा पडला. Okay, he said. ठीक आहे म्हणाला तो. Lot went away. कारण लोट त्याला सोडून निघून गेला. अब्राम That म्हटला was his एकटा. only part of the family. आता त्याच्या फॅमिलीतला हा एकच राहिला होता, त्याच्यासोबत लोट, तोही But- गेला. But ते भूत होतं त्याच्यावर. हा, ते भूत चढलं होतं ना तेव्हा. I want the land. I want the land. मला जमीन पाहिजे, मला जमीन पाहिजे. He didn't want relationship also. त्याला नातंही नकोसं झालं. लोट म्हटला हिरवागार प्रदेश घ्या और निघलो. See, so days passed, मग दिवस गेले, nights passed, रात्र गेल्या, nothing flashy, काही चमकदार तर झालं नाही. nothing happened in Abraham's life. अब्रामाच्या जीवनात तर काही चमकदार गोष्टी झाल्या नाही. Every day a simple obedience to God, दिवस गेले, दिवस गेले, दिवस गेले, बस देवाचं साधं आज्ञापालन हा करत राहिला. praying to God. देवाला प्रार्थना करत Seeking राहिला, God. देवाला शोधत राहिला. See, growth always happens in silence वाढ नेहमी शांततेत होते. before it shows in public. वाढ पब्लिक समोर दिसण्या अगोदर ती शांततेत होते. No applause, no angels, काही गोंगाट नाही, देवदूत नाही, just dust, just tents, कौतुक नाही, फक्त धूळ, फक्त वाळू, फक्त तंबू, but strong decisions. पण एक बलवान असे निर्णय. See, and so the hidden season, तर लपलेले ऋतू जे असतात ना, it builds the visible reward ते in your life. दृश्य प्रतिफळ तुझ्या जीवनासाठी बांधतात. Amen. आमेन. Now just imagine, कल्पना करा, you walk into a gym and say, I want 6 packs abs. तुम्ही जिमला जाता, म्हणता मला 6 पॅक्स ऍब्स पाहिजेत. कधीपर्यंत पाहिजे? कधीपर्यंत हवे? ते काय विकायला ठेवले? नाही, आज संध्याकाळपर्यंत. हा? Is it possible? शक्य आहे का? शहाणी माणसं म्हणे तुम्ही. See, when you want the 6-pack abs, 6 पॅक्स ऍब्स जेव्हा हवे असतात, कधी पाहिजे तुम्हाला? कधी When do हवे? you want it? कधी पाहिजे? By evening 5 o'clock. संध्याकाळपर्यंत 5 वाजता पाहिजेत. हो का? See, we all want results without any strain. आपल्याला सगळ्यांना रिझल्ट लगेच पाहिजे, काही मेहनत नको. हा, घाम नाही फुटला पाहिजे, You don't want the sweating, घाम नाही the फुटला पाहिजे, discipline, शिस्त नाही पाहिजे, सकाळी 5 ला उठून या जिमला, ते नाही and पाहिजे. you have to eat boring meals also. आणि ते काय तसलं ते शाकभाजी खायची, ते नाही पाहिजे. You have to शाकभाजी, eat those things. अरे तेच खायला पाहिजे. You cannot eat all those, बाकीचं ते नाही दुसरं खाऊन जाणार. all that oil and अटकरी मटकरी वेंडापा, वो See, इधर उधर से बाहर आता है बॉडी में. the process is the price you pay. प्रक्रिया कमलांटी समजून हवी. प्रक्रिया आहे ना, ती किंमत मोजायची असते बाबा. Because the trainer looks at you कारण तो ट्रेनर जिम मधला तुझ्याकडे बघेल and he's trying not to laugh loudly. आणि तो आता प्रयत्न करतोय की ह्याला बघून हसायचं नाही, हं? See, ह्याला बघून हसायचं नाही. because reality doesn't adjust to impatience. कारण वास्तविकता अधीरव्या जीवाशी ऍडजस्ट करत नाही. Amen. आमेन. So you जे have, आहे ते आहे ना, म्हणजे दिसूनच येतं ना. हो, and God हल्लेलं. God also works in the same way. देव तसंच काम करतो. जे आहे ते आहे, दिसूनच येतं ना. हो, He does not just hand over spiritual strength like free samples. आणि देवा आध्यात्मिक शक्ती एक फ्री सॅम्पल करके ले ले असं थोडं वाटायला बसलाय. Growth is never a giveaway. वाढ कधीही गिव्ह अवे नसते. He watches you lift those weights. तो तुला बघणार की तू ते सगळे वेट, ते The वजन weight of pressure. उचलतोय का, प्रेशर तुझ्यावर आल्यावर ते प्रेशर तू घेतोय का. Life is your training ground. आयुष्य तुझ्यासाठी एक प्रशिक्षणाची जमीन आहे You have to का, carry the weight of आणि patience. तुला धीराचा एक प्रेशर घ्यावा लागेल. You have to endure certain things. तुला काही गोष्टी सहन कराव्या लागतील, Still be the stickler to the word of आणि God. तरी सुद्धा देवाच्या शब्दाला धरून राहावं लागेल. मला टोचतंय, मला बोचतंय, मला सहन होत नाही, पण मी तरी धरू नये. See, weight is a part of becoming. वजन म्हणजे ते Weight. वेट No, no, लिफ्टिंग, wait, waiting. वाट पाहणे, ती प्रक्रियेतला एक भाग आहे. Yes. It's a part of your becoming. तू जे होणार आहेस त्या प्रक्रियेतला हा भाग आहे.
As I told you, often I tell you, people today, overnight preachers they become. जसं मी तुम्हाला अलीकडे सांगतोय की अलीकडे असं आहे, एका रात्रीमध्ये लोक प्रीचर होतात, उपदेशक होतात, सो अँड सो मॅन ऑफ गॉड. Because the Facebook helps them. कारण फेसबुक, इंस्टाग्राम त्यांना मदत करतात. The anointing is the Facebook and Instagram. त्यांचा अभिषेक इंस्टाग्राम आणि फेसबुक आहे. And that's why म्हणून their graph goes very high and suddenly falls. त्यांचा आलेख असा झुप करून वर जातो आणि मग झुप करून खाली येतो. Amen. असं नसतं ना. आम्ही आज इथे आहे, कधी आलो आम्ही, किती झाली वर्ष. Say, integrity will always cost you, सरळता, सात्विकता किंमत मोजल्यावरच येते बेटा. but it always pays you. पण त्याच्यानंतर आपल्याला किंमतही मिळते ना. Every Saturday will not be a payday, but every month there is a payday. दर शनिवार पगाराचा दिवस नसेल, पण महिन्यातनं एकदा तर जरूर येतो ना तो. 7 तारीख सगळ्यांना आवडते हो. Say, maybe you're not paid every day, कदाचित रोज नाही पगार मिळणार, but at least once a month you get paid. महिन्यातून एकदा पगार मिळतो ना. तसं किंमत मोजल्यावर किंमत मिळते ना. After these things, the word of the Lord came to Abram in a vision. या गोष्टी घडल्यानंतर देवाचा शब्द अब्रामाकडे दृष्टांतात. God speaks after the process, सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देव बोलेल, not before the process. त्याच्या आधी नाही. प्रक्रिया पूर्ण होऊ दे, भट्टीत घाला, चांगलं शुद्ध करा याला, मग मी बोलीन. That comma after these things, या गोष्टी नंतरचा तो जो that's where Abram was built. तिथे अब्राम बांधला गेला. Amen. या गोष्टी नंतर हे जे आहे ना, त्याला मी म्हणते तू अंडरलाईन कर वेगवेगळं. And sometimes we are so impatient. कधी कधी आपले जीव अधीर्वे असतात, लगेच पाहिजे, लगेच Why it's पाहिजे. not happening? Why it's not happening? अजून Why it's झालं not नाही, happening? अजून झालं नाही, अजून कसं झालं नाही, अजून कसं See, झालं you नाही. know when you are on the phone, फोनवर जेव्हा आपण असतो you're scrolling, किंवा फोनवर जेव्हा स्क्रोलिंग करतो, and suddenly the phone says, अचानक फोन बोलला, "System update available." सिस्टम अपडेट. आता System update is available. अपडेट now. आला, अपडेट आला, काहीतरी अपडेट आलाय. And so change is always loading behind the scenes. म्हणजे चित्राच्या मागे चेंज असतोच, सारखा And बदल then असतो. you hit that install button. आणि मग तुम्ही लगेच ते दाबता की अपडेट करून टाका, इन्स्टॉल करा. And now you have to wait because your phone goes blank and goes all over. आणि मग आता वाट पाहायला लागते, कारण त्या वेळेपुरता फोन बंद होतो. Now you cannot, you have to wait. And you know how वाट the पाहायला scrolling लागते, goes. तेव्हा नाही मग फोन वापरतायत किंवा अपडेट हो रहा है. When it is updating, it takes time. अपडेट होताना वेळ लागतो. फोन You cannot rush. घाई करून चालत नाही. Because फोन फोडून दे. patience is असं a नाही part चालत. of your progress. तुझ्या प्रगतीचा एक भाग आहे धीर. धीरज रख. And so फोन क्या फोड रहा है. you cannot skip that process. तर ती प्रक्रिया नाही आपण स्किप करू शकत. We get annoyed. आपल्याला राग येतो. Amen. एक तर रागच आपल्याला फार येतो. आपल्याला राग येतो नाही, एक तर रागच आपल्याला फार येतो. Because the system is installing. कारण सिस्टम अजून अपडेट होतीये, इन्स्टॉल होतोय ते. And sometimes if your internet is very slow, आणि कधी कधी जर इंटरनेट घरचं स्लो असेल, तर whole ते night it will be working on it. अख्खी रात्र ते असंच दाखवतं. हो रहा है. See, and so your life is not stuck in one place. The life is being upgraded. तर तुझं जीवन एका जागी अडकलेलं नाहीये. तेरा अपडेट चल रहा है. और तू बोल रहा है फोन फोड़. Your system is updating. तुझी सिस्टम अपडेट होतीये. And so discipline will always move you forward. शिस्त तुला नेहमी पुढे नेईल. Every time you choose kindness over ego. दरवेळेला आपण एक दयाळू स्वभावाचा अंगीकारला की नको तो अहमपणा, नको तो इगो, आपण दया करू. Character builds quietly. ते चारित्र्य शांतपणे वाढतं. And that progress bar moves. आणि मग प्रगतीचा तो बार आपला हलतो. And small choices, आणि लहान लहान निवडी असतात, they create big changes. मोठे बदल घेऊन येतात. Amen. आमेन. And in those times you do everything right. आणि मग त्या काळी जर आपण सगळं बरोबर केलं, You stay obedient. आज्ञा पालनात राहिलो. Amen. आमेन. I mean, doing right also does not mean instant results. आणि बरोबर करतोय म्हणजे लगेच परिणाम मिळणार असंही काही नाही ना. Some people say, काही लोक म्हणतात I told the truth, so where is God now? मी It सत्य doesn't happen सांगितलं, that way. मी खरं बोललो, मग आता देव कुठे आहे. असं I नाही ना. fasted today, I will meet God tomorrow. आज मी उपास केला, मी उद्या देवाला भेटेन, असं कसं. Today I prayed, आज मी प्रार्थना केली, surely God will meet me नक्की tomorrow. आज नक्की उद्या मला देव भेटणार. It असं doesn't नाही, happen that way. असं नाही होत ते. He will see whether देव you बघणार. continue doing it. देव तुला एवढं लक्षात ठेवा नेहमी, देव तुला तपासणार. Are you helping people even when they don't deserve it? लोक मदतीच्या लायकीचे नसले तरी त्या नालायक लोकांना तू मदत करतोयस का, देव तपासेल. Kindness is tested most when it is inconvenient. आणि दयाळूपणा सुद्धा तेव्हाच पारखला जातो जेव्हा तिथे सोयीस्करपणा नाहीये,
सोयीस्करपणानं तर काय आपण कोणावरही दया करू शकतो, पण जे नाही आहेत त्या दयेस योग्य त्यांच्यावर दया करणं इज रिमार्केबल. You rescue your lot. तू तुझ्या लोटाला सोडव. See, your real love is shown up there. तुझं खरं प्रेम तिथे दिसून येतं. तुझ्या लोटाला सोडून आण ना. Real love does not just speak. खरं प्रेम फक्त बोलत नाही रे. It takes 318 servants and goes out to rescue तर Lot. ते 380 सेवकांना घेऊन जातं आणि लोटाला सोडून आणतं. See? केल्याने होतं, Amen. बोलण्याने होत नाही. And see, here Abraham is waiting for his own blessing. आता अब्राम इथे स्वतःच्या आशीर्वादाची वाट पाहतोय. A good future, a legacy, की एक a चांगलं child. भविष्य, एक चांगलं भविष्य, चांगलं वतन, एक संतान मला देवाने द्यावं. See? And yet he was doing right. आणि तरी ही सगळी वाट पाहत असताना तो बरोबर ती कामं करत गेला, खवळला नाही, चिडला नाही, जे बरोबर नाही ते त्याने केलं नाही. See, delay does not mean denial. बघा, उशीर होतोय म्हणजे त्याने नाकारलंय असं नाही ना. हे And मी God's किती वेळा बोललो. silence is not his absence. आणि देव शांत आहे म्हणजे देव गैरहजर आहे असं नाही ना. Oh, no visitation. देव आलाच नाही. God is not speaking to me. देव माझ्याशी अलीकडे बोलतच नाही. Heaven is still working even when it is very quiet. स्वर्ग शांत असलं ना तरी सुद्धा स्वर्ग काम करत आहे. Because we are used to so much noise, we think so where there is noise, there is work तर done. आपल्याला आवाजाची एवढी सवय असते ना, मग आपल्याला वाटतं जिथे आवाज आहे तिथेच काम होत आहे. Where there is no noise, there is no work. जिथे आवाज नाही तिथे कामच होत नाही असं आपल्याला वाटतं, पण असं नसतं. We want that motorbike like that bullet. When you kick, that noise should come. असं आपल्याला हवं असतं ना. मेरा मोटर बाईक आहे, आवाज आना चाहिए. कशाला आवाज आना चाहिए? And so time passes and there is only dust, there are only tents, and there is only his wife. मग वेळ निघून जात असते आणि आहे काय, फक्त धूळ आहे, माती आहे, I mean, तंबू आहे, बायको आहे. Abraham could have sat outside the tent and could have said, अब्राम त्याच्या तंबूबाहेर बसून म्हणू शकला असता God, I fought the war. की देव बाप्पा मी युद्ध लढून आलो, I passed the test. मी परीक्षेत पास झालो, Where's my reward? आता माझं प्रतिफळ कुठं आहे? I gave my tithes to कधी Melchizedek. देणार आहेस? मी दशांश मलकी सदेकाला दिला, When will my reward come? मला कधी प्रतिफळ मिळणार आहे? कधी मिळणार आहे मला? But he didn't say that. अब्राम असं काही नाही बोलला. We often want payment right after our first obedience. आपल्याला असं असतं ना की आपण एक आज्ञा पालन केलं की आपल्याला लगेच पगार हवा असतो. एक आज्ञा पालन केलं की लगेच चेक पाहिजे हातात. असं नाही, देव Because, तपासेल. but God does not work on human timelines. पण देव मानवी वेळापत्रकावर काम करतच नाही एकतर. God देवाच्या moves with purpose. देव संकल्पाने कार्य करतो. God will never move by pressure. देव कधी दबावाखाली येऊन काम नाही करत. You cannot twist God's hand and say, "Atta karto ka." तुम्ही देवाचा हात मुरगळून असं देवाला म्हणू नाही शकत, आता कर, अभी कर, अभी कर. ए, देव आहे, तेरा दोस्त नाही आहे वो. देव आहे. And just when Abraham, he is waiting for God to show up. आणि अब्राम जेव्हा वाट पाहत असतो की आता देवाने मला भेटावं, He says, "Now I think so God will show up. की आता मला असं वाटतं देव मला भेटायला येईल, Because I behaved nicely with तर Lot." मी लोटाशी चांगला वागलो. But then suddenly another problem shows up. अचानक अजून एक समस्या आली, Another test. अजून एक परीक्षा Lot आली. situation. आता अजून लोटाची एक परिस्थिती आली. Amen. असं एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक. You are trying to solve one problem. You are trying to behave very nicely, saintly. एक समस्या तुम्ही सोडवायचा प्रयत्न करताय, त्या समस्येमध्ये तुम्ही अगदी संत असल्यासारखे वागायचा एक And प्रयत्न then, करताय. and then suddenly you say, "Now my Genesis 15:1 is going to आणि happen." मग तुम्ही म्हणता आता माझं उत्पत्ती 15 होणार बरं का. But then another problem shows मग up. अजून एक समस्या येते And that is Lot's situation. आणि मग ते लोटासारखी काहीतरी परिस्थिती येते. And then you say, "Oh Lord, I did the good thing there." मग तुम्ही म्हणता प्रभू मी एक चांगलं काम केलं. God says, "I want to see this also देव now." म्हणतो मला हेही बघायचंय, मला हेही तपासायचंय. Say. तेरा फॅमिली मॅन आहे वो. And so sometimes the test repeats and repeats to strengthen us. तर कधी कधी त्या परीक्षा रिपीट 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 येत राहतात आपल्याला ताकद द्यायला. And so news comes running again. मग परत बातमी येते धावत, Lot has been taken. लोटाला नेलं धरून. And so the same problem can come back in a different form. तर तीच समस्या वेगवेगळ्या रूपानं येऊ शकते. And now God is watching. आणि आता देव बघतोय. First time I watched him, now I'll watch him. पहिल्यांदा मी अब्रामाला बघितलं त्याने काय केलं, आता परत बघू दे, ह्याला बातमी मिळाल्यावर हा काय करतो. Let's see. बघूया. Is Abraham still patient? अब्राम अजूनही धीराने आहे का? Because patience is proved under pressure. कारण की धीर दबावाखालीच पारखला जातो, की दबाव आल्यावर तो धीर आहे का नाहीच आहे. Is he still kind? अजूनही तो दयाळू आहे का? Because character must stay consistent. कारण चारित्र्य सातत्याचं पाहिजे. आज मी साधू आणि उद्या मी शैतान, आज मी संत आणि उद्या शैतान असं नाही पाहिजे. Is he still loyal? अजून हा इमानदार आहे का? Even after being overlooked. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय तरी हा इमानी आहे का? Because loyalty is tested in silence. ईमानदारी शांततेत पारखली जाते. जहां कोई भी तुझे देख रहा नहीं है
और किसी ने तुझे कुछ ऑफर कर दिया, See, तू ले रहा है की नाही? and maybe Abraham just for a second felt it. आणि अब्रामाला काही सेकंद ते वाटलं असेल, God again? अरे देवप्पा आता Again you're परत testing me. परत अजून एक त्रास. See, even strong people feel tired. बलवान लोकांना पण कधी ना कधी थकवा तर येतोच ना रे. Because you're waiting for a blessing in one hand, कारण एकीकडे तू आशीर्वादाची वाट बघतोय and here God is saying, bless more people. आणि इथे देव तुला म्हणतोय तू अजून इतर लोकांना आशीर्वाद दे, आणि इकडे तू तुझ्या आशीर्वादाची वाट And बघतोय. here I'm still waiting for my promise. इथं मी माझ्या अभिवचनाची वाट बघतो आणि देव मला म्हणतो तू दुसऱ्यांना दे. So waiting can wear you down. तर वाट बघणं कधी कधी थकवा देतं. And now this, आणि आता हे life doesn't always seem fair. आयुष्य नेहमी न्याय करत असताना दिसत नाही. And so here we see Lot, मग आपण बघतो लोटाला, who already chose a better land. ज्या लोटाने ऑलरेडी हिरवागार प्रदेश तर नेला, Lot who walked away from Abram. आणि जो लोट अब्रामाला सोडून निघून गेला, Lot who picked up comfort over calling. ज्या लोटाने सौख्य निवडलं, पाचारण दिलं टाकून. And so God looks at Lot and says, मग देव लोटाकडे बघतो आणि म्हणतो, is he still not satisfied with what I gave him? याला मी जे दिलं त्यावरती हा अजून समाधानी नाही. See, always remember, blessing without wisdom will lead you to trouble. ज्ञानाशिवायचे आशीर्वाद तुला त्रासात टाकतील. Blessings without wisdom will lead you to trouble. ज्ञानाशिवायचे आशीर्वाद, सुज्ञतेशिवायचे आशीर्वाद तुला त्रासात नेणार. And so sometimes God allows consequences to teach us. तर कधी कधी जे काही परिणाम होतात ना, त्या परिणामातनं देव आपल्याला शिकवायला मागत असतो की जल्दी जल्दी सीख ले. And disobedience can lead to bondage. आणि आज्ञाभंग बंधनात नेऊ शकतो. Now all eyes are on Abram. आता सगळे डोळे अब्रामाकडे घ्या, काय करणार? What will he do? हा आता काय करणार? कारण लोटाची अजून एक समस्या. Will he say, not my problem? हा आता ही माझी समस्या नाहीये असं म्हणून तो झिडकारून देणार? Will he say, he deserves it? का म्हणणार हा लोट आहेच त्या लायकीचा, त्याचं त्याला बघू दे? Will he say, he chose this? का म्हणणार लोटाने निवडलेलंच आहे सगळं, त्याला बघू दे त्याचं त्याचं? See, justification always feels right, but isn't always righteous. न्यायीकरण नेहमी दिसायला बरोबर दिसतं, पण ते नेहमी नीतिमान असेल असं सांगवत नाही. So will he stay in the tent and protect his peace? मग आता तो तंबूत राहून आपली शांती फक्त सांभाळणार आहे का? Because comfort can become an excuse. कारण सौख्य सुद्धा कधी कधी कारण बनू शकतं की मला नाही, मी सौख्यात आहे, मला नको ते सगळं. But Abraham stands up. पण अब्राम उभा राहतो. Not louder, not dramatic, अगदी जोरात वगैरे काही नाही, काही आरडाओरडा नाही, but just decided. पण निर्णय घेतो. See, true strength is always very quiet. It खरी doesn't make ताकद, noise. खरी शक्ती आवाज नाही करत, ती शांत काम करते. Is he still my nephew? हा अजूनही माझा पुतणा आहे. See, because truth will never change with feelings. का सत्य भावनेला बदलत नाही. See, responsibility always remains. जबाबदारी तर नेहमीच राहते ना, Because he was like my son. कारण तो माझ्या मुलासारखा होता. Whether he respects me or not, I have to. लोट माझ्या मुलासारखा होता मला, त्याने मला आदर दिला नाही दिला, मला जबाबदारी घ्यावी लागेल. See, obedience moves without excuses. आज्ञापालन कारण न देता काम करायला पुढे The जातो. moment Abraham stands up, आणि ज्या क्षणाला अब्राम उभा राहतो, heaven leans to watch. स्वर्ग बघतं असं ढुंकून की बघू दे, स्वर्ग किंचित वाकला आहे, काय चाललंय बघायला. Your decisions are noticed. तुझे निर्णय वरून पाहिले जात आहेत, Your actions are noticed. तुझी कृत्य वरून बघितली जातात. God does not just watch your actions. देव केवळ तुझी कृत्य बघतो असं He नाही, is watching your consistency. आणि देव तुझं सातत्य बघतो की आज येतोय, मग उद्याही आलाय, परवा पण येतोय, सारखा येतोय का नाहीच येतंय, देव बघतो. So doing it again matters more than doing it once. तर परत परत करणं जास्त महत्वाचं आहे. फक्त एकदा केलं आणि सोडलं, सारखं सारखं काय करायचं, एकदा केलं आणि सोडलं नाही, सारखं सारखं केलं तर त्याला महत्व आहे. Every test is adding to your story. प्रत्येक परीक्षा तुझ्या कथेत भर घालतीये. And तर then you परीक्षेत गचकू नका. see, all wins are not public. बघा, सगळं पब्लिकच्या समोर नसतं. Amen. आमेन. And God is saying, this is what I wanted from Abram. आणि देव म्हणतो मला अब्रामाकडून हेच हवं होतं, असाच वागायला हवा होता मला अब्राम. Amen. म्हणजे मला देव म्हणत असेल मला अभिमानाने बोलता येईल त्याच्याविषयी की हा माझा आहे. And he went, आणि गेला तो. took 318 servant of his. 318 सेवक घेऊन गेला, नोकर चाकर घेऊन गेला. He says, I will rescue. म्हणाला मी वाचवतो Lot. त्याला, मी लोटाला वाचवतो, मैं करताय. Amen. And then मग see the power of God. देवातलं सामर्थ्य बघा. God helped Abram because he had a heart. देवाने अब्रामाला मदत केली कारण अब्रामाचं तसं हृदय होतं. हृदय, Bible says they were his servants. ते त्याचे नोकर होते, बायबल म्हणतं. And he's fighting with the kings now. आणि तो राजांशी लढायला गेलाय. आता राजांशी लढायला गेलाय तो.
And that night Abram fights. त्या रात्री अब्राम लढला, Not for the land, जमिनीसाठी नाही, but for the purpose. संकल्पासाठी लढला. आमेन. Purpose over possessions. संकल्पासाठी, मालमत्तेसाठी नाही लढला, संकल्पासाठी लढला. Not for reward, प्रतिफळासाठी नाही लढला. आमेन, आमेन, आमेन. but his heart was right. हृदय बरोबर होतं त्याचं, To maintain relationship. की नातं जपून आपण राहू, See, नातं जपू. love will always move where logic stops. आणि प्रीती ना, लॉजिक थांबल्यावरच प्रीती सुरू होईल. See? तू लॉजिक लगाते रहेगा तो प्यार शुरू नहीं होगा. लॉजिक छोड़, प्यार शुरू होगा. And what happens? He wins. आणि काय होतं? अब्राम जिंकतो. लॉजिक मत लगाओ, हर बात में लॉजिक नहीं लगाते बेटा. And then Yes. he brings Lot back मग तो लोटाला परत आणतो and says, okay, now go again back आणि where म्हणतो you want. ठीक आहे, जा आता तुला जिथे जायचं तिथे Go जा. to your Sodom. जा तुझ्या सदोमात, मी तुला I have वाचवून done आणलं. my job. मी माझं काम केलं, जा I तुझ्या don't want any reward. मला काही नको बक्षीस बिक्षीस. God watches. देव बघतो की एवढं See? जीवावरती लढून आला, सोडवलं लोटाला, काही बोलला नाही, मात्र त्याला म्हणाला जा तुझ्या देशी परत जा. He didn't say, now when my Genesis 15:1 will come. तो असं नाही म्हटला मग की आता उत्पत्ती 15:1 माझं कधी होणार, कधी देव भेटायला येणार. आता No, God gave him another test. देवाने अजून एक परीक्षा दिली, Another test. अजून एक. The king of Sodom shows up. सदोमाचा राजा आला, He comes with an offer. ऑफर घेऊन आला Take the reward, की घे take the wealth, घे मालमत्ता, पैसा घे, release my people. माझे लोक दे सोडून. See, temptation comes dressed up as an opportunity. मोहपास संधीचा युनिफॉर्म घालून येतात की आपल्याला असं वाटतं ही संधी आली आहे. ती संधी नाहीये, तो मोह आलाय. Yes. And so Abram looks at it, तर अब्रामाने त्याच्याकडे पाहिलं, all that money, तो सगळा पैसा, and he refuses it. आणि नाकारलं की नाही चाहिए, I don't want anything from you. तुझं मला काही नको. You need to protect your integrity at all costs. नेहमी तुमची सरळता जपून ठेवा. ही says- पाटी लावून फिर. आय एम नो मोर ऑन सेल, आय एम सोल्ड आउट टू जीसस. He says, nobody should say that they have made Abram rich. तो म्हणतो, अब्राम म्हणतो, कोणी असं म्हणू नये की मला अब्रामाला ह्यांनी श्रीमंत केला. Guard your story. तुझी कथा जप, Guard your story. तुझ्या जीवनाची कथा सांभाळून ठेव. Amen. जे चाललंय ते त्याच्या कथेत आहे. And so small tests unlock big trust. तर छोट्या छोट्या परीक्षा मोठा विश्वास बाहेर काढतात. And so Abraham passed all these 3 tests. अब्राम या तिन्ही परीक्षेत पास झाला All these things were being noted down in heaven. आणि स्वर्गात या सगळ्या गोष्टी त्यांनी नोंद करून ठेवल्या. Consistency will always build credibility. सातत्य जे आहे ना, ती तुझी जमापुंजी बनेल. And so now heaven responds. मग आता स्वर्गाने उत्तर दिलं, Amen. स्वर्गाने आता प्रतिसाद दिला. See, he didn't only survive, केवळ Abraham तो- came out refined. अब्राम शुद्ध होऊन बाहेर आला. केवळ टिकला असं नाही, शुद्ध होऊन बाहेर आला. Amen. कि काही बाकी नहीं, आता खत्म हो गया मैं और मेरा प्रभु. And then मग when Melchizedek also comes, मलकीसदेक जेव्हा त्याच्याकडे आला, there also he gives him something. तिथेही त्याने त्याला दशांश देऊन टाकला. God's voice will always follow obedience. देवाची वाणी आज्ञा पालना मागेच येते. इकडं आज्ञा मोडायच्या आणि म्हणायचं देव मला भेटायला येणार आहे, ते विधानच चुकीचं आहे. Your reward is waiting at the finish line, तुझं प्रतिफळ फिनिश लाईनला वाट बघतंय, not at the beginning line. सुरुवातीला नाही. सगळं संपल्यावर प्रतिफळ. या गोष्टी झाल्यानंतर प्रतिफळ. Your life should be the proof. तुझं जीवन एक पुरावा पाहिजे. Your life will move God to meet you. तुझं जीवन देवाला असं, तुझ्या जीवनाने देवाला उस्कवून सोडलं पाहिजे की लवकर याला भेटायला जा. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, my eyes will be on the faithful in the land that they may dwell with me. जे देशातले विश्वासू आहेत त्यांच्यावर माझी नजर अशासाठी असेल की ते माझ्या सोबत राहावेत. Amen. Even 2 Chronicles 16:9 says the same thing. 2 Korinथ 16:9 मध्ये सुद्धा तेच लिहिलंय. See, one life can stand out in the crowd. एक जीवन एखाद्या माणसाचं लोकांच्या गर्दीत उठून दिसू शकतं. Because while everyone was looking out for what they will get, कारण सगळेजण हे बघत असताना
की मग व्हॉट अबाउट मी, मग माझं काय, मला काय मिळणार. Lot was looking out for his लोट blessing. सुद्धा मला काय The मिळणार. kings were looking out for their ते blessings. राजे पण मला काय मिळणार. See? कोणीतरी असावा जो गर्दीत न म्हणावा मला काही नको, पण जे करायचंय त्याहून थोडं जास्त करून जाईन, See? पण कमी नाही. Abraham had empty hands. अब्रामाचे हात रिकामे होते, He had clean hands. स्वच्छ हात होते. Sometimes clean hands are empty hands. कधी कधी स्वच्छ हात रिकामे राहतात ना. But पण their Genesis 15:1 comes. त्यांचं उत्पत्ती 15:1 येतं. कधी कधी स्वच्छ हात रिकामे असू शकतात, पण त्यांचं उत्पत्ती 15:1 येतंय. See? And integrity makes you visible to God. सात्विकता, तुझ्यातली सात्विकता तुला देवासमोर दृश्य करते. Galatians 6:7 says, गलती 6 त्यातलं 7वं वचन म्हणतं, do not be fooled, you cannot cheat God. देवाला तुम्ही फसवू शकत नाही, फसू नका. A person will harvest what he plants. जो माणूस हे पेरतो तेच कापणार. What you sow always shows. जे तुम्ही कापताय तेच वर येणार आहे. गलती 6:7. फसू नका, देवाची थट्टा होत नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच तो कापणी करील. See, what you sow, you will always reap. तुम्ही जे पेराल तेच कापाल. Abraham planted mercy, अब्रामाने दया पेरली, kindness. दया पेरली. See, these don't go waste. या गोष्टी वाया नाही जात. He rescued Lot. त्याने लोटाला वाचवलं, सोडवलं. See, love repeats itself. प्रेम रिपीट होतं. Love is not just for Lot and not for the others. लोटासाठी प्रेम आहे, दुसऱ्यांसाठी नाहीये असं नसतं ते. He planted integrity. त्याने सरळता पेरली. Doing right will always build your future. योग्य करून नेहमी तुझं भविष्य बांधलं जाईल. He refused the king's offer. त्याने राजाने दिलेली ऑफर नाकारली. Say, हा, because saying no many times will protect your destiny. कारण बऱ्याच वेळेला तू नाही म्हणून टाकलंस ना की तुझा संकल्प सुरक्षित राहील. ज्या See? गोष्टी नाही And त्याला नाही. what did he harvest? काय हंगाम मिळाला त्याला? Not money, पैसा नाही, not Sodom and Gomorrah land. सदम गोमरातला प्रदेश नाही, God himself. देव स्वतः त्याला मिळाला. See? गॉड इज माय पोर्शन फॉर एव्हर. And so when you choose God, जेव्हा तुम्ही देवाला निवडाल you gain everything. सगळंच मिळतं ना रे. यीशु पाया और एक गाना है, क्या लिखा है? यीशु पाया सब पाया. See? I mean, the kings were ready to offer him everything. राजे त्याला सगळं द्यायला तयार होते की ये ले वो ले सब ले. He पण said, तो no, I म्हणला, don't "नाही, want. मला नकोच आहे काही. माझं चांगुल पण मी अशा रीतीनं कमवायला दाखवत नाहीये. आय एम ट्रूली गुड बिकॉज माय गॉड इज गुड. See? माझा देव चांगला आहे म्हणून मी खरोखर चांगला आहे. आय डोंट वांट टू अर्न एनीथिंग आउट ऑफ इट. मला त्यातनं कमवायचं काही नाहीये. God is your real source. देव तुझा खरा उगम आहे. Amen. आमेन. कथा असावी तर अशी, म्हणजे मला अशी कथा आवडेल, अशी कथा असावी. And when God comes, आणि जेव्हा देव येतो, just imagine God is saying, I am your shield. कल्पना करा देव म्हणतो मी तुझी ढाल आहे. Finished. I mean, I will never die. मी मरणारच नाही कधी. देव माझी ढाल म्हटल्यावरती मी मरीन का कधी? How can I die? कोणाचा बाण मला लागेल का? देव म्हणतो देव माझी ढाल आहे, कोण मला मारणार? देवालाच मला असं घेऊन जावं लागेल हनोखासारखं की चल अभी. And so when God covers you, आणि देव असं जेव्हा तुला झाकतो, you are truly covered. तू खरोखर झाकला जातो. God said, I'm not giving you a shield. देव म्हणतो मी तुला ढाल देत नाहीये, मीच तुझी ढाल आहे. I'm your shield. मीच तुझी ढाल आहे. अँड एक्सेडिंग ग्रेट रिवॉर्ड. मीच तुझं प्रतिफळ आहे. God will always reveal himself when the pattern is proven. नमुना पुराव्या सकट सिद्ध झाला की देव येईल. This is the secret. हे रहस्य आहे. God is not ignoring you. देव तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाहीये. Silence is not rejection. शांतता म्हणजे नाकारणं नाहीये. गॉड इज लुकिंग ऍट यू. देव तुझ्याकडे बघून आहे. He is watching you. देव तुझ्याकडे नजर ठेवून आहे की अभी ये क्या करता है, मुझे भी देखना है. Your life is being evaluated. तुझ्या जीवनाचं तोलमाप होत आहे की देखने दो अभी क्या करता है ये. Some people in their troubles don't even look at God. काही लोक त्रासांमध्ये देवाकडे बघत सुद्धा नाहीत. There are others in much trouble, they will be serving God. काही लोक खूप त्रासांमध्ये असून सुद्धा देवाची सेवा करतात. They are cell leaders, they are Cell doing leader this, they are hai. praying, they are doing so many things. सेल लीडर आहेत, प्रार्थना करतायत, बरंच काही करत असतात. काही लोक खूप त्रासात असून सुद्धा. ते- आणि काही लोकांना थोडा त्रास झाला तर देवाकडे बघत सुद्धा नाही.
आणि देवाकडेच बघत नाही, आपल्याकडे कधीच बघायची. For every win, Abraham was not running to the bank to see whether God has put money in his bank. प्रत्येक विजयामागे अब्राम काय बँकेत जाऊन पळून बघून येत नव्हता की खात्यात काही पडलं का. Because कारण- where you run reveals what you trust. जिथे तू पळतोय तिथनं कळतं की तिथं तुझा विश्वास आहे. तर तो काय पळत नव्हता सारखा बँकेकडे की आता एवढं सगळं मी केलं, बघून येतो खात्यात किती भर पडली. He would have done more. अजून केलं असतं त्यांनी, More. अजून He केलं. didn't count the gold first. त्याने काही सोनं नाही मोजलं आधी. Let not blessings distract you from God. आशीर्वादांना तुला देवापासून विचलित करू देऊ नको. आशीर्वाद तुला देवाच्या जवळ आणायला आलेत, लांब न्यायला नाही. See? He went to the altar first. तो वेदीकडे धावला पहिला. Always go to God before you go to the gain. तुम्ही ना फायद्याकडे जाण्या अगोदर देवाकडे धावा पहिले. Say, देवाकडे धावा. and see Him. आणि बघा ना अब्राम, One after the other kindness. एका मागे एक तो दया दाखवतच गेला, समोरचे लायकीचे असो नसो. And out of nowhere, आणि अगदी कुठून शून्यातून, नोवेर, a Melchizedek comes to meet him only. मलकी सदेक त्यालाच भेटायला आला. Mysterious figure, king of Salem. रहस्यमय कोणीतरी आकृती, सालेमचा राजा. And he prophesied over Abram. आणि भविष्यवाणी करतो तो अब्रामावर. God will send the right voice at the right time. देव योग्य वाणी योग्य वेळेला पाठवेल. योग्य वाणी योग्य वेळेला पाठवेल. He didn't come with a sword, तो काय तलवार घेऊन आला नाही, not with a contract, तो काय कॉन्ट्रॅक्ट घेऊन आला नाही, but with bread and wine. पण तो भाकर आणि द्राक्षारस घेऊन आला. See, God will refresh you before He rewards you. देवाने तुला प्रतिफल देण्या अगोदर तुला ताजही करेल. Because He just came for the war. From कारण the की war. तो युद्धातून आत्ताच आला होता ना अब्राम. He needed heavenly manna, त्याला स्वर्गीय मानण्याची गरजच होती. a holy meal. एक पवित्र अन्न त्याला तेव्हा गरजेचं, पवित्र आहार त्याला गरजेचाच होता. After heavy battle, He needed a holy meal. कारण घनघोर युद्ध लढून आल्यानंतर त्याला पवित्र आहार गरजेचाच होता. It was God silently helping. देव शांतपणे त्याला मदत करत होता. आमेन. Because God knows when you need strength. कारण देवाला माहिती असतं जेव्हा तुला शक्तीची गरज पडते ना, देवाला ते कळतं आणि देव बँड न वाजवता ती मदत देऊन जातो. And Melchizedek, he lifts his holy hands and आणि- blesses Abram. मलकी सदेकाने पवित्र हात वर करून अब्रामला आशीर्वाद दिला. Blessed be Abram अब्राम आशीर्वादित असो. by God the Most High. देवाद्वारे परमोच्च परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो. Say how he blesses Abram. कसा आशीर्वाद देऊन जातो मलकी सदेक अब्रामाला. ओ God हालेलुया. will send people to bless you. तसं देव तुला आशीर्वाद द्यायला लोकांना पाठवेल. ते आलेले हात डोक्यावर न काढू नको, ते देवाने पाठवलेले असतील. Why are you taking those hands Praise away? God. Some people will come to you and bless you. काही लोक येऊन तुला आशीर्वाद देतील. Somebody, a man of God, will come and place his hand upon you. कोणी देवाचा सेवक येऊन तुझ्या डोक्यावर हात ठेवेल. काढतो कशाला, घे ना. Abram stands there, अब्राम तिथे उभा राहिला, tired and dusty, असा दमलेला, धुळीने माखलेला, but fully aware. पण अगदी जाण मात्र सगळी होती. Because he knew something. त्याला काहीतरी माहिती होतं Because this isn't me. की हे मी नाहीये. Self-awareness will always keep you humble. स्वतःविषयीची जी जाण असते ना, ती नेहमी आपल्याला नम्र ठेवते. की मी काही केलं त्याच्यानंतर मी असं म्हणलं की ऍक्च्युली माझा स्वभाव असा नाहीये, पण मी केलं म्हणजे मी नाही केलं, माझ्यातल्या ख्रिस्ताने केलं. अँड दॅट मेक्स यू हंबल. Say, he knew, त्यातनं तुम्ही नम्र होता. he knew this was God. त्याला कळलं हे युद्ध करून मी लोटाला आणलं खरं, पण हे मी नाही केलेलं आहे, त्यांनीच केलंय. And this wine is coming to me, bread is coming to आणि हा me, द्राक्षारस ही भाकर मला मिळतीये, blessing is coming to me. आशीर्वाद मला येतोय. Give credit where it belongs. श्रेय ज्याला दिलं गेलं पाहिजे त्यालाच द्या. देवाचं श्रेय माणसांना देऊ नको. Before any law existed, कुठलाही नियम अस्तित्वात येण्या अगोदर, before any single law was written, कुठलाही कायदा लिहिण्या अगोदर Abraham does something very beautiful. अब्रामाने किती सुंदर काम केलं पहा. Because this man of God prayed and blessed him, या देवाच्या सेवकाने मलकी सदेक नावाच्या येऊन त्याला आशीर्वाद दिला आणि प्रार्थना केल्यामुळे he told his servant, give 1/10 of our money to this अब्राम Melchizedek. त्याच्या चाकरांना म्हटला, आपला जो काही मुनाफा आहे, नफा आहे, त्यातनं दशांश काढून यांना देऊन टाक. ठेवून टाक. दे दे उसको 1/10 दे दे. हालेलुया. What a heart! व्हॉट ए गोल्डन हार्ट मी तर म्हणते. I mean, it was not even written. The law did not come तोवर about कायदा tithing. आलेलाच नव्हता, तोवर नियमशास्त्र आलंच नव्हतं की ज्यात लिहिलेलं आहे की तू दशांश दे सगळ्याचा. त्याच्याही आधी अब्रामाने करून अब्राम मोकळा झाला. Before the law wrote, he gave. नियमशास्त्राने हा नियम की तुम्ही दशांश द्यायचा हा लिहिण्या अगोदर अब्रामाने मलकी सदेकाला दशांश दिला.
And God saw. आणि देवाने पाहिलं. See, true giving starts from the heart. खरं देणं हृदयातनं सुरू होतं, हाताने नाही. No one told him. कोणी त्याला सांगितलं नव्हतं काही हे करायला. Real devotion doesn't need pressure. खऱ्या भक्तीला दबाव द्यावा लागत नाही की अहो या ना, अहो जरा आराधना करा की, अहो जरा वचन ऐकायला बसा. असं प्रेशर खऱ्या भक्तीला करावं लागत नाही. ज्याच्यात खरी भक्ती आहे वो आएगा. Real love does not need any commands. खऱ्या प्रेमाला कमांड लागत नाही. Love moves without rules. खरं प्रेम नियम बाजूला ठेवून पुढे येतं. No obligation. तिथे बांधिलकी काही नसते. And willingness matters more than requirement. आणि इच्छुकता तिथं गरजेपेक्षा जास्त असली पाहिजे. इच्छुकता, त्याला गरज आहे म्हणून मी आलो नाही, माझ्या इच्छेत होतं की मला करायचंच आहे, गरज असो नसो मी आलो. Why? का? Because Abraham was saying, का अब्राहम म्हणत होता I have to give something to God for this. मला देवाला काहीतरी याबद्दल द्यायला हवं. हे I जे got आशीर्वाद मला victory. मिळाले, I got victory. I got back my nephew. कारण मला विजय मिळाला, माझा पुतण्या घरी परत आला, म्हणजे परत आला. I cannot give God directly. आता देवाला असं डायरेक्ट तर मी देऊ नाही शकत. I'll give it to this man of God. त्या देवाच्या सेवकाला मी देईन. Gratitude always gives back. ऋण मानणं नेहमी परतफेड करतं. Because I didn't win this war. कारण हे युद्ध मी नाही जिंकलो, Say, God won this war for me. देवाने मला हे युद्ध जिंकून दिलंय. Don't let success rewrite the truth. यशाला सत्य पुन्हा लिहू देऊ नका. God is your real advantage. देव तुझा खरा नफा आहे. See, Melchizedek smiled. He was so happy. मलकीसदेक हसला, खूप आनंदी झाला And he said, Blessed be Abram. आणि म्हणाला अब्राम आशीर्वादित हो. Here, eat this. खा, चल घे, You had a very long night. कारण की तुझी रात्र मोठी गेलेली आहे. Eat this now. खा See, खा. see, God cares about your condition. देवाला तुझ्या अवस्थेची काळजी He may आहे. not come to meet you, but he will send people to just refresh you here and there. देव स्वतः तुला भेटायला कदाचित येणार नाही, पण इकडून तिकडून देव तू लोक पाठवेल तुझ्याकडे तुला ताजं करायला. ह्यांचा फोन आला, विचारत होते, मग ते भेटले रस्त्यात, कधी न भेटणारे आजच भेटले. देव करतोय तुला ताजं करायला. Abram didn't give his leftovers, अब्रामाने उरलेलं दिलं नाही, but the best portion. उत्तम दिलं. पुरून उरलेलं दिलेलं नाहीये, आधी देवाला दिलेलं आहे. मग जे उरेल ते माझं मी बघून घेईन. Generosity will always beat greed in us. सढळता आपल्यातल्या लोभाला पराजयी करते. सढळ हात पाहिजे, कंजूशी कमी करा, मनही मोठी ठेवा, हातही मोठे करा. And what you release shows what you believe. जे सोडशील ना हाताने तोच तुझा विश्वास आहे हे कळून येतं. And so the army with Abram were confused. अब्रामा बरोबरचं सैन्य गोंधळलं Boss, we just fought this war. की मालक आपण आत्ताच युद्ध लढून आलोय. We fought this war. आपण आत्ता युद्ध लढलो. Hard work always makes letting go harder, isn't it? आणि मेहनत ना लवकर सोडत नाही आपल्याला. का आपण म्हणतो ना मी मेहनत केली, आम्ही मेहनत And so केली. the release also comes little harder. मग ते सोडणंही जरा अवघड जातं की मैंने मेहनत करके कमाया, मैं एक साथ इतना दे नहीं सकता है. We bled for it. आम्ही रक्तबंबाळ झालोय हे सगळं कमवायला. Because effort can always create attachment. कारण परिश्रम स्वतःचे असले की त्यात लागणूकता फार निर्माण होते की ये मैंने कमाया है. पण जेव्हा असं म्हणणं असतं की मैंने नहीं कमाया, जो मिला मुझे प्रभु ने दिया है, ते देताना हात सढळ होतो. Because Bible says God is the one who gives seed to the sower. कारण बायबल काय म्हणतं, देव पेरणाऱ्याला बी देतो, पेरणाऱ्याला पण बी देवच देतोय. So all your labor, hard work, all set aside. Even the seed that you sow is given by God. तर तुझे कष्ट, तुझी मेहनत सगळी बाजूला ठेव, पेरणाऱ्याला बी पण देव देतोय. Say, his people must have said, त्याचे लोक म्हटले असतील अब्रामाचे, अब्रामा can't we just send a thank you card? आपण एक थँक्यू कार्ड You पाठवून know देऊ the ना. easiest way. म्हणजे सोपा मार्ग, एक थँक्यू कार्ड भेज दे उनको. 10 रुपये का मिलता है. हा थँक्यू With कार्ड big देतं ना, letters, thank you. थँक्यू असं मोठं कार्ड दे पाठवून. Words without actions are empty. कृती शिवायचे शब्द रिकामे आहेत. हमको आपका थँक्यू नको, हम आप चाहिए, हमको आप चाहिए. And so Abraham looks at them, he smiles and then he shakes his head. मग अब्राम त्याच्याकडे बघतो, हसतो, डोकं हलवतो. A thank you card does not show my heart. थँक्यू कार्ड मधून माझं हृदय नाही कळणार. But giving reveals what talking will hide. पण मी दिलं ना तर बोलून जे लपतंय ते दिल्याने दिसेल. Amen. कळतंय का? दिल्याने दिसेल.
Blessing will always lift you, brother. आशीर्वाद तुम्हाला नेहमी वर आणतील ब्रदर. आशीर्वाद वर आणतात ब्रदर. तो देव आहे राजा, आपल्यापेक्षा फार हुशार आहे तो. तुझी माझी सगळ्यांची नसनाडी And, त्याला माहित आहे. and at that right moment, आणि त्या योग्य वेळेला God came to him. देव अब्रामाकडे आला. In Genesis या 15. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पाहुणे आले नाही, देव आला. Amen. And then मग God starts visiting him. देव त्याला often. सारखं भेटायला आला. After Genesis 15, then पटा, Genesis पटा, पटा, 17, then Genesis 18. उत्पत्ती 15, उत्पत्ती 17, उत्पत्ती 18. देव सारखं पटापटा त्याला भेटायला आला. In 18 he says, 18 मध्ये म्हणाला I उत्पत्ती will 18, surely return to you. मी नक्की तुझ्याकडे परत येणार अब्रामा. And Sarah laughed. आणि सारा हसली. Why did she laugh? मग देव म्हटला तंबूत होती तरी देवाला कळलं ही आत हसली. देव Next म्हटला year you will get a child. का ग बाई हसली, पुढच्या वर्षी तुला संतान होणारच आहे. I will make your name great. मी तुझं नाव मोठं करणार आहे. Whoever blesses you will be blessed. Whoever curses you will be जो cursed. तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल, जो तुला शाप देईल तो शापित होईल. See, असं देव बोलला. repeated faithfulness. सारखा सारखा केलेला विश्वासूपणा, Small, small steps of goodness छोटी छोटी चांगुलपणाची पावलं will lead you to massive promises of God. तुला देवाच्या प्रचंड मोठ्या अभिवचनांकडे नेतील. नाही पण मी का करायचो, असं कुठे होतं का, हे असलं सगळं करत बसला ना तो लिस्ट में से अपना नाम कट. And that's what I used to do in the beginning. मी सुरुवातीला असं करायचं. Be faithful in everything. काय विश्वासू राहायचो, सगळ्यात विश्वासू, सगळ्यात. In the money area, पैसा म्हणा, in the work area, काम म्हणा, in prayer area. प्रार्थना म्हणा, कधी मी कानाकुनी You have इकडचं तिकडे to, केलं. you have to know God is watching. तुला एक कळलं पाहिजे, देव तुझ्याकडे बघून आहे. God is watching. If anybody watches or not, that doesn't matter. बघा कोणी बघो न बघो त्यांनी फरक नाही पडत. God. देव तुझ्याकडे बघून आहे ना हे तुला कळलं पाहिजे. Say, Amen. आमेन. And God will surely visit. आणि देव नक्की तुला भेटायला येईल. हालेलुया. आमेन. आमेन. God will never let you go. देव तुम्हाला असं तर सोडणार नाही, टेन्शन घेऊ नका. All your little works that you are doing, जी छोटी छोटी कामं तुम्ही करताय it is noted in the heavens. स्वर्गाने ती पाहिलेली आहे. Say, स्वर्गात त्याचा लेखाजोखा आहे. God didn't just pick me up and random. देवाने मला रॅन्डमली उचललेला नाहीये He बेटा. was watching me from देव heaven. माझ्याकडे बघून होता. माझ्या आईच्या पोटात माझा गर्भ राहण्या अगोदर पासून बघून होता तो माझ्याकडे. What he is doing. ह्या काय करतो. Amen. आमेन. Every day he watches. रोज देव तुझ्याकडे बघून असतो. क्या कर रहा है तू, क्या कर रहा है. In the initial stages, सुरुवातीला when I used to take the meeting, जेव्हा मी सभा घ्यायचो, I had left my job. मी नोकरी सोडली होती बाय देन. There were hardly 60-70 people. 60-70 लोक होते त्यावेळेला चर्चमध्ये, जास्त नाही. And like this Monday discipleship meetings, आणि असं सोमवारच्या शिष्यसभेमध्ये we used to take roll call. आम्ही हजेरी घ्यायचो लोकांची. Present. प्रेझेंट नावं घ्यायचो. We had a list of the names. लिस्ट होती आमच्याकडे. आय स्टील हॅव दॅट रजिस्टर. Yes. And we used to say, oh, this person has not come. आणि मग आम्ही म्हणायचो अरे आज हा आला नाही. Next time we have to ask why he पुढच्या didn't वेळेला आपण विचारायला पाहिजे की हा आला का नाही आज. come. And then we used to take offering. मग ऑफरिंग घ्यायचो. And then I used to ask the people, आणि लोकांना आम्ही विचारायचो today we got 300 rupees. की आज 300 रुपये आलेले आहेत. Can I take 50 rupees for petrol? त्यातून 50 रुपये मी माझ्या गाडीत पेट्रोल टाकायला घेऊ का. All the people say, yes, take. सगळे म्हणायचे येस येस मास्टर टेक. आता मी नाही सांगितलं तरी कोणाला कळणार आहे. I बट दॅट्स व्हॉट, used to दॅट ask. इज वेअर युअर फेथफुलनेस इज सीन. मी नाही बोललो तरी कोणाला काय कळणार आहे. मैं कर सकता हूं ना, कर ही सकता हूं, क्यों नहीं. Because who is going to बोला. see? कोण मला बघतंय, कोणाला माहिती किती आलं आणि काय झालं. So again, next, because we needed petrol to run the scooter. पेट्रोल लागतं ना. आम्ही पिंपरीला राहायचो, इकडे खडकीला सभा घ्यायचो. पेट्रोल आम्ही अच्छा. कायनेटिक होंडावर यायचो. Every meeting day I used to say, today I want 40 rupees. मग प्रत्येक Can I take? सभेमध्ये मी म्हणायचो ऑफरिंग आलं, आज 40 रुपये लागणार मला पेट्रोलला, घेऊ का. And people say, yes, take. लोक म्हणायचे घ्या ना. God watches. देव बघतो बेटा. See, for some people, this may be, I don't know, maybe foolishness, काही maybe लोकांना- surprise, or काही maybe, लोकांना- is this also possible? काही लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटत असेल.
काही लोकांना हा बावळटपणा वाटत असेल की हा काय बावळटपणा आहे असं काय विचारायचं. काही लोकांना असं वाटत असेल ऐसा भी होता है क्या, ऐसा भी नहीं, ऐसा ही होता है और होना चाहिए. See, if you want 2 Chronicles 16:9 to work in your life, 2 इतिहास 16:9 तुझ्या जीवनात कार्य करावं अशी जर तुझी इच्छा असेल then walk in the footsteps of Abram. अब्रामाच्या पावलावर पाऊल टाकून And सांग. then your Genesis 15:1 will मग come to pass. तुझं उत्पत्ती 15:1 घडेल. Amen. Amen. Come, let's Hallelujah. worship the Amen. Hallelujah. Make me more like you, Jesus. Make me more like you. Yes, Lord. Make me more like you, Jesus. Make me more like you. Give me a heart that's filled with love, and make me more like you. Give me a heart that's filled with love, and make me more like you. Make me more like you, Jesus. Make me more like you. This is what we pray, Lord. Make me more like you, Jesus. Make me more like you. Give us a heart like you, Lord. Give me a heart that's filled with love, and make me more like you. Give me a heart that's filled with love, and make me more like you. तेरे जैसा, मेरे यीशु, तेरे जैसा बना, तेरे जैसा बना, यीशु तेरे जैसा बना. कर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना, यीशु तेरे प्यार से और तेरे जैसा बना, तेरे जैसा बना, यीशु तेरे जैसा बना. उसे बताए कहे जैसा बना, यीशु तेरे जैसा बना. कर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. कर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The Spirit of the Lord says, देवाचा आत्मा बोलतोय many of you are ready for Genesis 15:1 experience. तुमच्यातले अनेक जण उत्पत्ती 15:1 च्या अनुभवासाठी तयार आहेत. God has watched you. देवाने तुला पाहिलेलं He आहे. has seen your consistency. देवाने तुझं सातत्य पाहिलेलं He आहे. has seen your heart. देवाने तुझं हृदय पाहिलेलं आहे. And He will surely visit you. आणि देव नक्की तुला भेटायला येणार He आहे. will visit you. देव नक्की तुला भेटायला येणार Your आहे. time of Genesis 15:1 has come. तुझी वेळ उत्पत्ती 15:1 ची आलेली आहे. Yes, for some of you, तुमच्यातल्या काही that लोकांसाठी visitation is ripe. देवाची ती भेटीची वेळ आलेली आहे. It will happen anytime. कधी पण होऊ शकतं ते. And when He visits you, आणि जेव्हा देव तुला भेटायला येईल there will be a great change. एक महान बदल घडेल. Not in your life alone, but in your condition as well. तुझ्या जीवनात फक्त नाही तर तुझं जीवन आणि तुझी परिस्थिती सगळं बदलेल. There will be elevation. एक उन्नती मिळेल. There will be a blessing. एक आशीर्वाद There मिळेल is a release of breakthrough coming. आणि नवीन कोरी सुरुवात तुला मिळेल. God has seen your heart. देवाने तुझं हृदय पाहिलंय. You have gone through many things, अनेक गोष्टींमधून तू गेलायस. but yet तरीही you did not grumble, you did not तू complain. कुरकुर केली नाही, तू तक्रार केली नाही, You are steadfast. तू सातत्य ठेवलं, You are faithful. तू विश्वासू राहिला. One test after the other. एकामागे एक तुझ्या It kept आयुष्यात on coming. परीक्षा आल्या. एकामागे एक तुझ्या आयुष्यात परीक्षा आल्या.
and yet you stood in it. तरी सुद्धा त्या सगळ्यात तू खंबीर उभा You राहिला. shined in it. तू चमकलास. You were put in the fire. You were put in the furnace. तुला आगीत फेकण्यात आलं, तुला भट्टीत टाकण्यात आलं. But you continued with your integrity. पण तू सातत्याने सरळतेने सात्विकतेने राहिला You continued with your God. आणि तू तुझ्या देवासोबतचा प्रवास सुरू ठेवला. Because you had the fear of the Lord in you. कारण देवाचं भय तुझ्या हृदयात And the होतं. Lord says, आणि प्रभू म्हणतो, my visitation is coming. आता माझं दर्शन तुला My होणार. Genesis 15:1 visitation is coming. आता उत्पत्ती 15:1 मधली तुझ्यासाठीची माझी भेट होणार. Be ready for a change. तयार राहा, एक बदल होणार आहे. Be ready for a blessing. तयार राहा, आशीर्वाद येणार आहे. And it is happening. आणि घडत आहे, It is happening. घडत आहे, It is happening. घडत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात Miracle doors are opening चमत्काराचे दार उघडतायत for you. तुझ्यासाठी. चमत्काराची दार तुझ्यासाठी उघडतायत. It's happening. घडत आहे. Thank you, घडत Lord. आहे. Say thank घडत you, आहे. Lord. म्हणा धन्यवाद. Say thank you, Lord. बोलो बोलो सब मिलके बोलो धन्यवाद प्रभु. Say thank you, Lord. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. You had shown kindness where anger should have been shown. जिथे राग दाखवायला हवा होता तिथे तू दया केली. You loved somebody who didn't love you back. ज्याने तुला कधी प्रेम दिलं नाही अशा लायकी नसलेल्यावर तू प्रेम केलं. You helped them, those who didn't deserve. जे मदतीच्या लायकीचे नव्हते त्यांना तू मदत केली. You went the second mile. तू दुसरा मैल चालला. God is watching it. देव बघतोय. Heavens have noted it. स्वर्गाने याची नोंद केलेली. Angels are talking about it. देवदूत त्याच्याविषयी गप्पा And मारतायत. I'm telling you मी tonight, सांगतो ना आज रात्री it's happening. घडतंय, घडतंय. Your time is ripe. तुझी वेळ बरोबर आहे. God is coming to you. देव तुझ्याकडे येतोय And He is blessing you. आणि देव तुला आशीर्वाद He will देतोय. give you such a lifting, देव तुला असा such a उत्कर्ष, release, such a blessing. अशी सुटका, असा आशीर्वाद देईल That you will have to see it to know it. की तुला ते पाहावं लागेल समजून घ्यायला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद, Thank you, Lord. धन्यवाद. I believe you have heard my prayer, माझा Lord. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस In Jesus' name I आणि pray. येशूंच्या नावात मी मागितली. Amen and amen. आमेन, आमेन. Your Genesis 15 is coming to pass. तुमचं उत्पत्ती 15 घडून येत आहे And then at quick succession, 16, 17, 18 comes to आणि pass. त्याच्यानंतर लगेच 16, 17, 18 अध्याय लगेच होणार आहेत. In Genesis 18, उत्पत्ती 18 the full flow of blessings comes upon Abraham. आशीर्वादांची पूर्ण वाहतूक अब्रामावर सुरू होते. Take it and receive it by faith in Jesus' name. विश्वासाने घ्या आणि स्वीकारा येशूंच्या नावात. Say it is for me in Jesus' पण name. आहे माझ्यासाठी आहे येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you. Please be देव seated. तुम्हाला आशीर्वादित करो. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.